ची सुनावणी सुरू झालेली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। कपिल सिब्बल हे ठाकरेंच्या बाजूने सध्या युक्तिवाद करतायत। शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून। सोमेश, या सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळतंय। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? निश्चितच कपिल सिब्बल यांच्याकडून आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। काल या प्रकरणावर सुनावणी होत असताना कोर्टाच्या कामकाजाची वेळ संपली होती आणि त्यानंतर कोर्टाने निश्चित केलं की आपण उद्या म्हणजे आज दुपारी भोजनोत्तर या विषयावर सुनावणी घेऊ आणि त्यानुसार आता कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे। तर सरन्यायाधीश सूर्यकांत, त्यानंतर मग न्यायमूर्ती व्ही मोहना आणि न्यायमूर्ती जयमाला बागचे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। यामध्ये कपिल सिब्बल आता युक्तिवाद करतायत की सर्वसाधारणपणे कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी 2018 साली जी नवीन घटना दुरुस्ती केली होती शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये, त्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्याच घटना दुरुस्तींच्या अनुषंगाने पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची नेमणूक करण्यात आली। त्यामुळे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की 2018ची जी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीवर दोन्ही बाजूंचं म्हणजे दोन्ही पक्षांचं एकमत आहे। त्याशिवाय आता कपिल सिब्बल हे देखील सांगतायत की 2014 ते 2019 उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्येच एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद स्वीकारलेलं होतं। आता आपण पाहतोय की जे उद्धव ठाकरेंची बाजू कपिल सिब्बल मांडतायत ते सध्या तरी जास्तीत जास्त युक्तिवाद करतायत तो आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने युक्तिवाद करतायत। अजून पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं या मुद्द्यावरती त्यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली नाहीये। आता कपिल सिब्बल सांगतायत की आम्ही जे कंपायलेशन सध्या सरन्यायाधीशांपुढे दिलेलं आहे त्यांच्या एकूण युक्तिवादाच्या संदर्भात आणि जे मुद्दे त्यांना मांडायचे होते त्या अनुषंगाने, त्यानुसार आता या सर्व बाबी या कपिल सिब्बल हे सरन्यायाधीशांच्या कोर्टाच्या निदर्शनास आणून देत आहेत की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व नवनियुक्त आमदारांचीही बैठक झालेली होती। त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच राजकीय पक्षाचीही बैठक झालेली होती। म्हणजे त्यावेळी एकनाथ शिंदे आणि सुनील प्रभू यांना म्हणजे पहिल्यांदा एकनाथ शिंदेंना गटनेते म्हणून आणि त्यानंतर सुनील प्रभू यांना व्हीप म्हणून प्रतोद म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ज्या बैठकीमध्ये शिवसेना भवन इथे झालेल्या ज्या बैठकीत एकनाथ शिंदेंची ग्रुप लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि सुनील प्रभू यांची व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली, ते आता कपिल सिब्बल कोर्टापुढे वाचून दाखवत आहेत। त्यावेळेसचा ठराव वाचून दाखवत आहेत। त्यानंतर कपिल सिब्बल हे सर्वसाधारणपणे सांगतायत की शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेंची नेमणूक ही करण्यात आलेली होती। त्यानंतर मग उद्धव ठाकरेंना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून 2019 साली नेमलं गेलं ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले। तर ह्या बाबी सध्या एकंदरीत कपिल सिब्बल यांच्याकडून मांडल्या जात आहेत आणि आता कपिल सिब्बल यांचा असा युक्तिवादाचा प्रयत्न आहे की 2018 साली जी घटना दुरुस्ती झाली होती शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये, त्या घटना दुरुस्तीवर कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप त्यावेळी घेण्यात आला नव्हता किंवा त्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने त्या घटना दुरुस्तीच्या संदर्भाने जी शिवसेना पक्षाची बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आलं, तर त्यावेळी सुद्धा या संदर्भामध्ये कोणत्याही अशा स्वरूपाचा आक्षेप घेण्यात आला नाही। आता कपिल सिब्बल सांगतायत की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काही आमदार हे एकत्र निघाले आणि ते भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेल्या गुजरात राज्यामध्ये गेले, असं कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे। त्याशिवाय यांनी हे देखील म्हटले की आम्ही या सर्व बाबी म्हणजे आता जे गेल्या वेळेसच्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं या काल जी झाली त्यापूर्वीच्या सुनावणीत की कपिल सिब्बल यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमचे जे सर्व युक्तिवादाचे मुद्दे आहेत, ज्या बाबी तुम्हाला मांडायच्या आहेत, त्या सर्व तुम्ही एकंदरीत कंपाईल करून त्याचं संकलन करून तुम्ही आमच्या समोर सादर करा। त्यानुसार आता हे संकलन केलेलं कंपायलेशन हे आता कपिल सिब्बल यांनी सर्व सरन्यायाधीशांपुढे सादर केलेले आहे आणि त्या कंपायलेशनमधील वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आता कपिल सिब्बल आपली बाजू मांडतायत। विशेषतः जर आपण पाहिलं तर कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळी सुरत येथील हॉटेलमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे हे गेले होते त्यावेळी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला होता हे देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आणि कपिल सिब्बल हे दर्शवण्याचा प्रयत्न करतायत की
त्यावेळी कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये असलेल्या गुजरात भारतीय जनता पक्ष जिथे सत्तेत आहे त्या गुजरात राज्यामध्येच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार गेलेले होते. निश्चितपणे ज्या प्रकारे सोमेश आपल्याला माहिती देतो आहे, या संपूर्ण प्रकरणाचा इतिहास नेमका काय होता, घटनाक्रम काय होता हे तर आपल्याला माहीत आहेच. मात्र आता कपिल सिब्बल ज्या प्रकारे युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे सुरुवातीला हा युक्तिवाद सध्या जो कोर्टामध्ये सुरू आहे तो आमदार अपात्रतेच्या अनुषंगानं सुरू असल्याचं कळतं आहे. बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख होते, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख झाले आणि पक्षाच्या घटनेनुसार निवडणूक आयोगाला माहिती दिली होती असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कशा प्रकारे पक्षाची जबाबदारी ही बाळासाहेब ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे आली आणि निवडणूक आयोगाकडून या सगळ्याला कशी मान्यता मिळाली असाही युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातो आहे. त्यामुळे सोमेश, जर आपण बघितलं तर आजच्या सुनावणीत नेमका किती वेळ आता दोन्ही पक्षांना मिळालेला आहे आणि दुसराही युक्तिवाद, दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद देखील आज होऊ शकतो का? काय आज दिवसभरातला कोर्टातला नेमका कार्यक्रम असणार? निश्चितच आता आपण पाहतोय की कपिल सिब्बल यांना काही प्रश्न न्यायमूर्ती विचारतायत. विशेषतः ते दिनांकांच्या दृष्टीने आणि त्यावेळेसच्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जात आहेत. आता कपिल सिब्बल असं यांनी एका विधानाचा दाखला दिला त्यावेळेसच्या काही आमदारांच्या, की त्यांनी म्हटलं की सुरतेला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा गेलेले होते आणि ती एक चांगली जागा आहे म्हणून हे सगळे आमदार त्या ठिकाणी गेले असं यांनी म्हटलेलं आहे. त्याचवेळी कपिल सिब्बल यांनी आणखीन एक संदर्भ दिलेला आहे की ज्यावेळी सुरतला सर्व आमदार गेले होते आणि त्यानंतर तिथून पुढे गुवाहाटीला जात होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एक त्यांच्या पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेतलेली होती आणि त्यावेळी अजय चौधरी यांना व्हीप म्हणून नेमण्यात आलं. म्हणजे अजय चौधरींची जी नियुक्ती गटनेता म्हणून करण्यात आलेली होती, माफ करा व्हीप नाही गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंना काढून त्यांच्याऐवजी अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली होती. तर याचा संदर्भ आता कपिल सिब्बल देत आहेत की ज्यावेळी हे आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये हे सर्वजण सुरतला गेले, गुजरातमध्ये गेले, त्याचवेळी शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर एक बैठक घेतली होती विधिमंडळ पक्षाची आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी विधिमंडळ पक्षाकडून फ्लोअर लीडर म्हणून अजय चौधरी यांना नेमलेलं होतं आणि सुनील प्रभू हे प्रतोद होते आणि त्यांनी ही सगळी बैठक बोलवली होती आणि त्यांच्या पक्षादेशानुसार त्यांच्या व्हीपनुसार वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली होती आणि उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती, ज्या बैठकीमध्ये अजय चौधरींना नेमण्यात आलं आणि त्यानंतर अजय चौधरींना नेमलेल्याचं पत्र हे देखील तात्काळ विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे कळवण्यात आलं होतं. आपल्याला सर्वांना आठवते की तेव्हा विधानसभा अध्यक्ष नव्हते कारण नाना पटोलेंनी राजीनामा दिलेला होता, तेव्हा विधानसभा उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ, परंतु विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे याविषयीच्या ठरावाची माहिती आम्ही पुरवली होती आणि पाठवली होती ठरावाची प्रत, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलंय की घटनेमध्ये जो बदल झाला होता शिवसेनेच्या 2018 साली तो सुद्धा आम्ही संबंधित प्राधिकरणांना म्हणजेच निवडणूक आयोगाला किंवा संबंधित ऑथॉरिटीजना कळवलेला होता. आता हा सगळा घटनाक्रम म्हणजे ज्यावेळी शिवसेनेची आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या सुनावणीमध्ये जेव्हा कपिल सिब्बल यांनी बाजू मांडायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा शिवसेना पक्षाची स्थापना 1966 साली झाली, त्यानंतर मग कशा प्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष पुढे नेला हे त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा इतिहास मांडतायत कपिल सिब्बल, ज्यावेळी शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे काही आमदार हे एकत्रित येऊन गुजरातला गेले होते आणि पुढे आसामला गेलेले होते. त्यामुळे अजूनही कायदेशीर युक्तिवादांना तसा हात घातलेला नाहीये. अजूनही क्रोनॉलॉजी घटनाक्रम मांडण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. निश्चितपणे सोमेश, या सगळ्या घटनाक्रमावर आपण नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा अध्यक्षांनी ज्या प्रकारे निर्णय घेतलेला होता आणि त्याच्यातून ठाकरेंना एक प्रकारे धक्का बसलेला होता, त्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये पक्षात आणि चिन्ह देखील त्यांच्याकडून गेलेलं होतं.
या सगळ्या गोष्टींचा रेट्रोस्पेक्टिव्ह विचार आता या सुनावणीमध्ये कशा प्रकारे होऊ शकतो, यातल्या ज्या काही कारवाया होणं अपेक्षित होतं त्याचा कालावधी पण आता उलटून गेलेला आहे, ती टर्म पण आता संपून गेलेली आहे. त्यामुळे आता हीच या सुनावणी दोन्ही बाजूंनी विचार करता दोन्ही बाजूंना याच्यातून नेमकं आता काय अपेक्षित आहे, आपल्या बाजूंनी निकाल कुठल्या गोष्टींसाठी यावा असं दोन्ही बाजूंचा सध्या प्रयत्न आहे. अमोल, निश्चितच हा अगदी कळीचा मुद्दा आहे की नेमकं उद्धव ठाकरेंच्या वतीने अशा स्वरूपाचा युक्तिवाद का केला जातोय. कारण ज्यावेळी या आमदारांची कालावधी संपलेला आहे, कार्यकाळ संपलेला आहे आणि जरी आता त्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काही निर्णय घ्यायचा असला तरी सुद्धा या युक्तिवादाला आता तसा अर्थ राहत नाही, कारण नव्याने निवडणूक झाली आहे. पण तरी सुद्धा जर आपण विचार करायचा असेल तर जी स्ट्रॅटेजी दिसते उद्धव ठाकरेंच्या बाजूनी ती अशी दिसते की कपिल सिब्बल सुरुवातीला हा घटनाक्रम यासाठी मांडतायत कारण आमदारांना त्यावेळी अपात्र न करता राहुल नार्वेकरांनी एक निर्णय घेतला होता की कोणत्याच बाजूचे आमदार अपात्र नाहीत, सगळेच जण पात्र आहेत. परंतु त्यावेळी राहुल नार्वेकरांनी हे म्हटलं होतं की शिवसेना पक्ष हा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा देखील उद्धव ठाकरेंकडे न राहता तो एकनाथ शिंदेंकडे गेलेला आहे असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं होतं. आणि निवडणूक आयोगाने सुद्धा हे सगळे आमदार एकत्रित आले आणि त्या आमदारांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे आता पक्ष जातो. सादिक अली जजमेंटच्या ट्रिपल टेस्टनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या नुसार विचार करता मेजॉरिटी ऑफ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे आहेत त्यानुसार हा पक्ष एकनाथ शिंदेंकडे जातो असा निवाडा केला होता. आता उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगण्याचा प्रयत्न होतोय की त्यावेळी हे सगळे जण जे स्वतंत्र निघाले त्यांनी पक्ष क्लेम केला तर तो पक्ष क्लेम करण्याची आवश्यकता नव्हती. त्यावेळी हे वेगळे निघाल्यानंतर जरी ते 2/3 असले तरी कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी कुठेतरी मर्ज होणं आवश्यक होतं असं सर्वोच्च न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण जर सर्वोच्च न्यायालयाला हा युक्तिवाद पटला, जर सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं की हे आमदार जे स्वतंत्र निघाले होते त्या आमदारांनी स्वतंत्र निघाल्यानंतर कोणत्या तरी एका पक्षासोबत मर्ज होणं आवश्यक होतं 10व्या अनुसूचीनुसार आणि या आमदारांच्या अपात्रतेच्या अनुषंगाने निर्णय तेव्हा व्हायला हवा होता अपात्रतेचा. जरी असा निवाडा किंवा अशा निष्कर्षापर्यंत सर्वोच्च न्यायालय आलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं आणि तो देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा एकनाथ शिंदेंना हे पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय योग्य होता का यावर सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा लागेल. आणि म्हणून आता आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरती भर दिला जातोय असं दिसतंय. कारण आता कुणीही अपात्र ठरणार नाहीये अर्थार्थी प्रत्यक्षात, कारण सर्वांचा कार्यकाळ तेव्हाचा संपलेला आहे आणि सगळे आमदार आता नव्याने निवडून आलेले आहेत. परंतु शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं याविषयीचा जो निर्णय झाला होता तो आमदारांची संख्या कोणासोबत जास्त आहे या आधारावर निवडणूक आयोगाने घेतला होता आणि आमदारांची संख्या कोणासोबत जास्त आहे या आधारावरती निवडणूक आयोग निर्णय करत असताना हे आमदारच खरं तर अपात्र ठरायला हवे होते किंवा हे आमदार पात्र नव्हते अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय असं दिसतंय. म्हणून अजूनपर्यंत कपिल सिब्बल हे सगळा घटनाक्रमच मांडतायत की गुवाहाटीला कोण कधी गेलं होतं, सुरतला कोण गेलं होतं, त्यावेळेचे स्टेटमेंट्स काय देण्यात आलेले होते, सुरतमध्ये म्हणजे गुजरातमध्ये त्यावेळी सरकार कुणाचं होतं, आसाममध्ये सरकार कुणाचं होतं, त्यानंतर मग उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये ठराव काय होता, अजय चौधरींना कशा प्रकारे नियुक्त करण्यात आलेलं होतं. कारण या सगळ्यामध्ये एक मुद्दा वारंवार चर्चेला येतोय तो म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोघांपैकी कुणाकडे कोणता पक्ष होता याचा निर्णय व्हायला हवा. म्हणजे जे यापूर्वी चंद्रचूड यांनी या प्रकरणामध्ये जो निकाल दिला होता त्या निकालात त्यांनी असं म्हटलं होतं की विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वी सुद्धा राजकीय पक्ष कुणाचा आहे, विधिमंडळ पक्ष कोणाकडे आहे त्यानुसार राजकीय पक्षाकडे जो व्हीप नेमण्याचा अधिकार आहे त्या अनुषंगाने कुणाचा व्हीप व्हॅलिड आहे याचा विचार केला पाहिजे. म्हणजे प्रतोद म्हणून कोण योग्य आहे, वैध आहे हा विचार केला पाहिजे आणि त्यानंतर मग निर्णय केला पाहिजे की कुणाचा व्हीप पाळल्यामुळे आमदार अपात्र ठरणार नाहीत किंवा कुणाचा व्हीपचं उल्लंघन केल्यामुळे आमदार अपात्र ठरतील याविषयीचं एक जजमेंट हे चंद्रचूड यांनी दिलं होतं. आणि त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे जे काँग्रेसमध्ये जेव्हा फूट झाली निजलिंगप्पा आणि सादिक अली आणि काँग्रेस ओरिजिनल, काँग्रेस इंदिरा या अनुषंगाने त्यावेळेसचं सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे जे जजमेंट असं सांगतं की कोणताही पक्ष कुणाकडे याविषयीचा निर्णय करत असताना त्या पक्षाच्या उद्दिष्टांसोबत कोणता गट आहे याचा विचार केला गेला पाहिजे.
त्या पक्षाच्या घटनेचं पालन कोणी केलंय आणि ऑर्गनायझेशनमध्ये पार्टी संघटनेमध्ये कुणाकडे त्या अनुषंगाने पक्ष आहे किंवा पक्ष व्हॅलिड कोण पक्षाचा मालक आहे याचा विचार केला जायला पाहिजे। आणि जर या 2 टेस्टच्या आधारे निर्णय होऊ शकत नसेल तर तिसरी टेस्ट आणि फायनल टेस्ट आहे ती म्हणजे लोकप्रतिनिधी कुणासोबत किती आहेत याचा विचार हा केला गेला पाहिजे निवडणूक आयोगाकडून। आणि या 3 टेस्टच्या आधारे शिवसेना पक्षाचाही विचार झाला होता जेव्हा शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेनेचं नाव हे एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने दिलं त्यावेळी त्यांनी म्हटलं की पहिल्या टेस्टच्या आधारे ते ठरवणं अशक्य आहे की पक्षाच्या उद्दिष्टांसोबत कोण आहे। दुसरी टेस्ट जी पक्ष संविधानाची होती त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने म्हटलं की जी संविधानात दुरुस्ती झाली होती ती निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरच नव्हती शिवसेनेच्या 2018 साली झालेली, तर त्या मुद्द्याच्या आधारे ती टेस्ट निघाली आणि त्यानंतर मग जी फायनल टेस्ट अवेलेबल होती निवडणूक आयोगाकडे त्यानुसार लोकप्रतिनिधी कुणासोबत किती आहेत या आधारावर निर्णय झाला होता की एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष दिला जातोय आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा देखील एकनाथ शिंदेंना दिला जातोय। आता सादिक अली केसमधलं जजमेंट हे सुप्रीम कोर्टाचंच आहे। त्याचवेळी आता चंद्रचूड यांनी दिलेलं जजमेंट आहे ज्यामध्ये ते विधानसभा अध्यक्षांना सांगतात की अध्यक्षांनी हा विचार केला पाहिजे की राजकीय पक्ष कोणाकडे आहे, विधिमंडळ पक्ष कोणाकडे, कोणी नेमलेला प्रतोद व्हॅलिड आहे। आणि त्यानंतर आता या प्रकरणावरती सुनावणी होते। त्या सुनावणीमध्ये आता कपिल सिब्बल यासाठी वारंवार आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करतायत कारण आमदार जर तेव्हाचे अपात्र होते असा जर निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला किंवा या युक्तिवादापर्यंत जर सर्वोच्च न्यायालय आलं की आमदार अपात्र होते आणि त्यावेळेसच्या आमदारांच्या बाबतीत जो विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला तो योग्य नव्हता राहुल नार्वेकरांचा असं पटवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जातोय। जर तो मान्य झाला युक्तिवाद तर मग सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार करावा लागेल की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता शिवसेना पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदेंना देण्याचा तो निर्णय योग्य होता का यावर पुनर्विचार करावा लागेल। अशा दृष्टीने आता या युक्तिवादाची दिशा दिसते। आता आपण म्हणतोय की परत उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल हे सांगतायत की भारतीय जनता पक्षासोबत आणि शिवसेनेसोबत जेव्हा पहिल्यांदा युती झाली होती त्यावेळेस पक्षाचे नेते कोण होते, त्यानंतर मग 2019 साली काय घडलं, त्यानंतर मग जेव्हा 2022ला हे सगळे आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात स्वतंत्र निघाले त्यावेळी काय झालं होतं आणि या घटनाक्रमाचा पुन्हा उहापोह कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। आता साधारणपणे गेल्या अर्धा तासापासून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। काल देखील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती, त्या आधीच्या सुनावणीमध्ये अर्धा ते पाऊण तास कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाला होता। आता सर्वोच्च न्यायालय या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू जी कपिल सिब्बल मांडतायत ती किती वेळ ऐकून घेणार, त्यानंतर मग एकनाथ शिंदेंची बाजू सर्वोच्च न्यायालयाला ऐकून घ्यायची आहे। त्याशिवाय या सगळ्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची एक बाजू आहे कारण विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला होता। निवडणूक आयोगाचीही बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील आहेत त्यांचीही बाजू ऐकून घेतली जाईल आणि त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालय एक निष्कर्ष काढेल की नेमका कोणाचा युक्तिवाद योग्य आहे आणि कायद्याच्या दृष्टीने कोण योग्य आहे। कारण जर आपण विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाचंच यापूर्वीचं निकालपत्र आहे जे धनंजय चंद्रचूड यांच्या काळात दिलं गेलं होतं। त्या निकालानंतर राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतला होता आणि राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निकालपत्राचा दाखला दिला होता की त्यांनी जो कायदेशीर मार्ग सांगितला त्या मार्गानुसार आम्ही निकाल करत आहोत। आता सर्वोच्च न्यायालयाला हे चेक करायचंय की जो निकाल राहुल नार्वेकरांनी केला, जो निर्णय केला आमदार पात्र अपात्रते संदर्भात शिवसेना प्रकरणात, तो निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राला धरून होता का, त्या अनुषंगाने होता का, जो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात जी कॉन्स्टिट्यूशनल स्कीम सांगितली, जो घटनेचा अर्थ लावला गेला होता की अशा पद्धतीने घटनेचा अर्थ लावला गेला पाहिजे आणि घटनात्मक तरतुदी तपासल्या पाहिजेत, तर त्याच मार्गाने त्या पद्धतीचा अवलंब योग्य रीतीने राहुल नार्वेकर यांनी केला होता का। आणि मग त्या अनुषंगाने जर त्यांनी राहुल नार्वेकरांचा निर्णय जर योग्य ठरला सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने तर मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंकडे आहे हा निर्णय अयोग्य ठरवणं कठीण जाऊ शकतं उद्धव ठाकरेंना आणि सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा। त्यामुळे आता पहिल्यांदा आमदार अपात्रतेवरती युक्तिवाद सुरू आहे आणि कपिल सिब्बल हे सांगतायत की आता आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केलेली होती आणि त्या 2 वर्षांमध्ये हे सगळे आमदार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते आणि त्यांनी आता कपिल सिब्बल हे सांगतायत की आम्हाला कशा प्रकारे त्यावेळेसच्या रिझॉल्युशनमध्ये म्हणजे ठरावामध्ये काय काय लिहिलं गेलेलं होतं ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं होतं
त्यानंतर मग आता कपिल सिब्बल सांगतायत की ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी स्वतंत्र निघण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सुद्धा एकनाथ शिंदेंनी जे म्हणणं मांडलेलं आहे ते नेमकं काय होतं. कारण एकनाथ शिंदेंना ज्यावेळी शिवसेना विधिमंडळ पक्षाचा नेतृत्व म्हणून नेमण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलंय की शिवसेना आमदारांनी जो ठराव केला होता एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या, त्यांनी असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं, काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरेंनी घेतलेला होता आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हे सरकार सोडून स्वतंत्रपणे शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंना आम्ही नेमतोय. आणि त्यानंतर मग कपिल सिब्बल सांगतायत की एकनाथ शिंदेंची नेमणूक झाल्यानंतर सुनील प्रभूंना व्हीप म्हणून पदावरून दूर करण्यात आलं होतं शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या गटाकडून, एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांनी, आणि त्यांनीच ठराव करून भरत गोगावले यांना व्हीप म्हणून नेमलं होतं. हे आता कपिल सिब्बल सांगतायत. त्यामुळे ते म्हणतायत की कपिल सिब्बल असं सांगतायत की याचा अर्थ त्यावेळी स्प्लिट होती, म्हणजे जो विधिमंडळ पक्ष होता शिवसेनेचा, आमदार होते, त्या आमदारांमध्ये 2 गट पडलेले होते, हे कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकनाथ शिंदेंच्या बाजूनी किंवा एकनाथ शिंदेंच्या वतीने कधीही कुणीच असं म्हटलं नाही की 2 गट पडले होते. त्यांनी म्हटलं की आम्हीच शिवसेना आहोत आणि उद्धव ठाकरेंनी जे निर्णय घेतले ते आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतोय अपरिहार्य कारणास्तव आणि एकनाथ शिंदेंना आम्ही नेता म्हणून निवडतोय. आता कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत की हे खरं नाहीये, प्रत्यक्षात त्यावेळी पक्षामध्ये फूट पडलेली होती आणि जर स्प्लिट असेल पक्षामध्ये तर स्प्लिट असताना 10व्या अनुसूचीनुसार संबंधित आमदारांनी कुठेतरी मर्ज होणं आवश्यक असतं, हे सांगण्याचा प्रयत्न आता कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला सांगतायत. दुसऱ्या बाजूला जी एकनाथ शिंदेंची स्ट्रॅटेजी होती त्यानुसार त्यांनी म्हटलं की शिवसेना पक्षात कोणतीही फूट पडलेली नाहीये, शिवसेनेचे आमदारच स्वतंत्रपणे हा निर्णय घेत आहेत, कारण आम्हाला हे सरकार मान्य नाही, काँग्रेससोबतची युती मान्य नाही आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र निघालेलो आहोत. आणि त्यानुसार मग जेव्हा शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंसोबत आहे असा निर्णय झाला निवडणूक आयोगाचा, असा निर्णय पुढे राहुल नार्वेकर यांनी केला जेव्हा त्यांनी आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. आणि त्या 2 निर्णयांना आता आव्हान दिलं जाते कपिल सिब्बल यांच्याकडून. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की निवडणूक आयोगाने निर्णय घेत असताना, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना देत असताना कुणासोबत किती आमदार आहेत याचा विचार केला होता आणि ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्याच एका जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की हा विचार केला गेला पाहिजे, 3 टेस्टचा विचार झाला पाहिजे. सादिक अली यांचं ते जजमेंट आहे. काँग्रेसच्या काळात जम्मू काश्मीरमधले सादिक अली एक नेते होते आणि त्यावेळेस जो काँग्रेसमध्ये वाद झाला त्यानंतर झालेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचं ते निकालपत्र आहे, ते निकालपत्र फॉलो केलं तर त्यानुसार ट्रिपल टेस्टमध्ये 3ऱ्या टेस्टमध्ये जी सर्वात शेवटची टेस्ट आहे ज्या आधारे पक्ष कोणाकडे हे ठरवलं गेलं पाहिजे, तर त्या टेस्टमध्ये असं म्हणतात की आमदार आणि खासदार कोणासोबत किती आहेत या आधारावर पक्षाचा निर्णय झाला पाहिजे. आता कपिल सिब्बल सांगतायत की आमदार खासदार कोणासोबत किती आहेत याच्या आधारे निवडणूक आयोगाने काय निर्णय केला असला किंवा कोणत्याही स्वरूपाचा निर्णय झालेला असला किंवा होणार असला तरी सुद्धा पहिल्यांदा विचार केला गेला पाहिजे की आमदार खासदार जे आहेत ते पात्र आहेत का. त्यामुळे आता जरी हे प्रत्यक्षात कोणतेही आमदार अपात्र ठरणार नसले आत्ताच्या घडीला, आत्ताच्या रिअल टाइम सिच्युएशनमध्ये, पण तरी सुद्धा त्यावेळेस जर हे आमदार पात्र नव्हते हे पटवून देण्यास कपिल सिब्बल यशस्वी ठरले तर पुनर्विचार होऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाकडून की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे देण्याचा एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय योग्य होता का. आणि त्या अनुषंगाने आता कपिल सिब्बल पुन्हा या घटनाक्रमाकडेच सांगतायत की या घटनाक्रमाकडेच पुन्हा अंगुली निर्देश करतायत की कशा प्रकारे भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली. आणि त्यावेळी कपिल सिब्बल यांनी म्हटलं की या सर्व ठरावांमधले विसंगती किंवा बाकी बाबींकडे दुर्लक्ष करून देखील विधानसभा अध्यक्षांनी म्हणजे राहुल नार्वेकरांनी हे मान्य केलं की लेजिस्लेटिव्ह पार्टीत कोणताही स्प्लिट नाहीये. आणि आता कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यावेळेस विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती, आमदारांचे 2 गट वेगवेगळे झालेले होते, एक गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होता आणि दुसरा गट हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होता, उद्धव ठाकरेंसोबत होता, हे सांगण्याचा कपिल सिब्बल प्रयत्न करतात. तशा अर्थाने ही बाजू मांडून समजावून सांगणं कपिल सिब्बल यांच्यासाठी सोपं आहे, कारण जरी त्यांनी कोर्टाला हे पटवून दिलं की त्यावेळेस विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती आणि विधिमंडळ पक्षात आमदारांचे 2 गट तयार झालेले होते, तर त्या आधारे कपिल सिब्बल यांना निवडणूक आयोगाने जो धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला तर त्या निर्णयावर पुनर्विचार करता येऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाला. म्हणून आता हा प्रयत्न सुरू आहे की त्यावेळेसचे आमदार अपात्र होते,
त्यावेळेस आमदारांच्या पक्षामध्ये फूट पडलेली होती, शिवसेना विधिमंडळ पक्षामध्ये, आणि हे पटवून देण्याचा प्रयत्न होतोय. कारण त्या फुटी जर फूट पडली होती हे मान्य झालं, जर स्प्लिट होता हे मान्य झालं, तर मात्र मग हा निर्णय करावा लागेल की मग त्यावेळेसचे आमदार मर्ज का कुणासोबत झाले नाहीत, मर्ज झाले नाहीत तर ते अपात्र ठरत होते का. जर ते अपात्र ठरले होते त्यावेळेस रेट्रोस्पेक्टिव्हली, तर अपात्र ठरत असताना त्या काळातल्या अपात्र आमदारांच्या आधारे झालेला निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य आहे का, असे असंख्य प्रश्न इथे निर्माण होत आहेत. परंतु यात आणखीन एक तांत्रिक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय आधी झाला होता आणि आमदार अपात्रतेसंदर्भातला निर्णय राहुल नार्वेकरांनी नंतर घेतला होता. त्यामुळे जे आमदार ज्यावेळी एकनाथ शिंदेसोबत होते आणि त्या नंबर्सच्या आधारे, त्या संख्येच्या आधारे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण आणि पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता, त्यावेळी तर ते आमदार सगळे पात्र होते, कारण तेव्हा अपात्रतेसंदर्भात निर्णयच झालेला नव्हता. कदाचित ही बाजू आता एकनाथ शिंदेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली जाऊ शकते किंवा सर्वोच्च न्यायालयालाही विचारात घ्यावी लागेल की तत्कालीन त्यावेळेस जो आमदार अपात्र असेल त्याने एखाद्या विधेयकासंदर्भात जे मतदान केलेलं आहे, त्याने एखाद्या ठरावावर कोणतं मतदान केलेलं आहे, त्याने एखादा पक्ष म्हणून घेतलेला निर्णय, तो भविष्यात झालेल्या अपात्रतेमुळे आधीचा त्याने घेतलेला निर्णय हा अवैध ठरवता येत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा म्हटलेलं. त्यामुळे ज्यावेळी जे नंबर्सचा विचार करायचा झाला तर शिवसेना पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदेंकडे देत असताना निवडणूक आयोगाने ज्या आमदारांची संख्या, खासदारांची संख्या गृहीत धरली होती, ती आमदार आणि खासदारांची संख्या त्यावेळेस तरी पात्र होती, अशा स्वरूपाचा विचार हा सर्वोच्च न्यायालयाकडून केला जाऊ शकतो. म्हणून आता कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आमदारांमध्ये फूट पडलेली होती, आमदारांमध्ये 2 गट पडलेले होते आणि हे 2 गट होते आणि त्याचा विचार करायला हवा. आता कपिल सिब्बल सांगतायत की सुनील प्रभू यांनी अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केल्या होत्या, त्याची माहिती आता सर्वोच्च न्यायालयाला कपिल सिब्बल यांच्याकडून दिली जाते. अजूनपर्यंत या सर्व टेक्निकल बाबींवर म्हणजे तांत्रिक मुद्द्यांवरती युक्तिवाद सुरूच झालेला नाही आहे. अजूनही कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगतायत की कोणत्या तारखेला काय घडलं होतं, कधी सुरतला गेले, कधी आसामला गेले, कोणती बैठक कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी झाली होती, उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय घडलं होतं, तेव्हाच्या ठरावात काय लिहिलेलं होतं आणि त्यावेळी सुनील प्रभू यांनी किती तारखेला डिस्क्वालिफिकेशनसाठी पहिली याचिका दाखल केली होती, हे देखील आता कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगतायत. आणि सर्वोच्च न्यायालयाकडे समोर कपिल सिब्बलांकडून अजूनही हा सगळा घटनाक्रम वाचून दाखवला जातोय की कोणत्या तारखेला काय घडलं होतं आणि ज्या स्वरूपाचं कंपायलेशन त्यांनी सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर दिलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाकडे उद्धव ठाकरेंकडून अजूनही 2022-2023 साली काय घडलं होतं हे सांगण्याचा प्रयत्न होतोय, कारण त्यावेळेसच्या आमदारांच्या पात्र अपात्रते संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा, असा प्रयत्न आता उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात करतायत. आणि त्यामध्ये आता हे सांगतायत की आता कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेले आमदार हे सुरतमध्ये कधी होते, गुवाहाटीमध्ये कधी होते आणि त्यांच्याविषयीच्या आमदार अपात्रतेच्या संदर्भातल्या याचिका या अध्यक्षांकडे कधी सादर करण्यात आलेल्या होत्या आणि तेव्हा देखील हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आलं होतं आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलं होतं की काही दिवसांकरता पुढच्या सुनावणीपर्यंत काही निर्णय करू नका आमदार अपात्रते संदर्भात. आणि त्या दरम्यान मग हे सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे हे त्यावेळेस मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे आता हा सर्व घटनाक्रम कपिल सिब्बल निश्चितपणे सोमेश, हा सगळा घटनाक्रम कपिल सिब्बल सध्या न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि मूळ कायदेशीर बाजूंना हात घालण्यापूर्वी ही सगळी पार्श्वभूमी समोर ठेवणं आणि त्याच्यातून एक संपूर्ण विस्तृत असं चित्र कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांचा दिसतो आहे आणि त्यानंतर आता पुढच्या लीगल आर्ग्युमेंट्सकडे या सगळ्या गोष्टी जातीलच. मात्र आणखी एक मुद्दा मला तुला असा विचारायचा आहे की या सगळ्यामध्ये जो एक कळीचा फॅक्टर ठरलेला होता तो होता पक्षाच्या घटनेचा आणि विशेषतः 2013 आणि 2018ची घटना, ही घटना अस्तित्वात नाही असं शिंदेंनी कुठेही म्हटलेलं नाही, अशा प्रकारचा एक युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून समोर येताना दिसतो आहे. आणि मग जर असं असेल तर मग निवडणूक आयोग अशा प्रकारे घटना स्वीकारणार नाही असं कसं काय म्हणू शकतो, असा सवाल कपिल सिब्बल विचारतायत. तर ह्या ज्या ही जी 2 वर्ष आहेत या ठिकाणच्या ज्या काही पक्षाच्या घटनेसंदर्भातल्या मुद्दे आहेत ज्याच्यावरून पुढे निवडणूक आयोगाने निकाल देखील दिलेला होता शिंदेंच्या बाजूनी, हा मुद्दा किती महत्त्वाचा ठरू शकतो?
निश्चितच कपिल सिब्बल यांच्याकडून तो मुद्दा मांडला जातोय की 2018ची घटना अनडिस्प्युटेड होती, म्हणजे त्यावर कोणी पक्षातून आक्षेप घेतलेला नव्हता आणि 2018ची घटना दुरुस्ती त्यावेळेस झालेलं अधिवेशन शिवसेना पक्षाचं, त्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंची झालेली पक्षप्रमुख म्हणून नेमणूक यालाही कुणी विरोध केलेला नव्हता. परंतु निवडणूक आयोगाने ज्यावेळी हा शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी म्हटलं की पक्षाच्या घटनेसंदर्भात विचार होऊ शकत नाही, कारण ज्या घटनेच्या आधारे उद्धव ठाकरेंचा गट म्हणतोय की आम्ही शिवसेना आहोत ती घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाहीये. घटना पालन करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कोणत्याही स्वरूपाचा निर्णय त्यामुळे होऊ शकत नाही, कारण मूळ घटना ही 2018 साली रेकॉर्डवर निवडणूक आयोगाच्या नाही. आणि मग निवडणूक आयोगाने म्हटलं की पहिली टेस्ट आहे की पक्षाच्या उद्दिष्टांसोबत कोण आहे, दुसरी जी टेस्ट आहे की पक्षाची घटना कोणी पाळली आहे आणि घटनेचं पालन कोणी केलंय, राजकीय पक्ष कोणासोबत आहे, आणि त्यानंतर तिसरी टेस्ट आहे ती म्हणजे कुणासोबत किती आमदार आहेत आणि खासदार आहेत. तर या पहिल्या 2 टेस्टच्या आधारे ज्यावेळी निर्णय करता आला नाही निवडणूक आयोगाला, तेव्हा निवडणूक आयोगाने या पहिल्या 2 टेस्टच्या आधारे निर्णय करता येत नाही असं म्हणून तिसरी टेस्ट म्हणजे आमदार खासदार कोणासोबत किती आहेत या आधारावर निर्णय केला होता. आणि आता कपिल सिब्बल तेच सांगतायत की 2018 सालची जी घटना आहे त्या घटनेवर कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप नव्हता. विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती, 2 पक्ष, 2 आमदार, 2 नेते तयार झाले होते, त्यांच्या नेतृत्वामध्ये आमदारांचे स्वतंत्रपणे गट होते आणि 2018ची घटना ही अनडिस्प्युटेड होती असं सिब्बल म्हणतात. आणि या घटनेवर या दोन्ही गटांचं एकमत आहे, कारण एकनाथ शिंदेच्या वतीने कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप हा 2018च्या घटनेवर, घटना दुरुस्तीवर किंवा त्यावेळेसच्या ठरावावर उद्धव ठाकरेंना नेता म्हणून नेमण्याच्या घेण्यात आलेला नाही असं कपिल सिब्बल सांगतायत. परंतु यात पुन्हा आपल्याला 2 तांत्रिक मुद्द्यांचा विचार करावा लागतो की एक विषय आहे आमदार अपात्रता, तो स्वतंत्रपणे राहुल नार्वेकर किंवा तत्कालीन जे कोणी विधानसभा अध्यक्ष असतील त्यांचा अधिकाराचा विषय, दुसऱ्या बाजूला पक्षाचं चिन्ह कोणाकडे द्यायचं, पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. त्यावेळेसचा जर घटनाक्रम आपल्याला आठवत असेल तर पहिल्यांदा पक्ष कोणाचा याबाबतची निर्णय झालेला होता आणि त्यानंतर मग आमदार अपात्रते संदर्भातला निर्णय झाला होता. त्यामुळे पक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आहे. हा निर्णय पहिल्यांदा निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर मग राहुल नार्वेकर यांनी धनंजय चंद्रचूड यांचं जे या प्रकरणातलं निकालपत्र होतं ते आल्यानंतर त्या निकालपत्रात जे म्हटलं होतं की राहुल नार्वेकरांनी तातडीने लगेच सुनील प्रभूंना व्हीप म्हणून बाजूला केल्यानंतर किंवा सुनील प्रभूंऐवजी भरत गोगावले यांना व्हीप म्हणून नेमणं अवैध होतं. त्यावेळी निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की भरत गोगावलेंना नेमणं अवैध होतं. त्याचं कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की घटनेनुसार विधानसभा अध्यक्षांनी एक स्वतः चौकशी केली पाहिजे, इंडिपेंडंट इन्क्वायरी केली पाहिजे त्यांच्या लेवलला की पॉलिटिकल पक्ष कोणाकडे आहे. मग पॉलिटिकल पक्ष ज्यांच्याकडे त्यांनी नेमलेला व्हीप, त्यांनी जो कोणी पक्ष देश काढणारा व्यक्ती आमदार नेमला असेल त्या प्रतोदाला मान्यता दिली गेली पाहिजे आणि मग त्या प्रतोदाचा आदेश हा कोणी पाळला आणि कोणी धुडकावून लावला त्या आधारावर निर्णय केला पाहिजे की एखादा आमदार पात्र आहे की अपात्र आहे. मग या अनुषंगाने राहुल नार्वेकर यांनी स्वतः एक ज्यावेळी निर्णय घेतला कुणालाच अपात्र करायचं नाही असा, तो निर्णय घेत असताना सुद्धा त्यांनी म्हटलं की भरत गोगावले हे व्हीप होते आणि भरत गोगावलेंकडेच व्हीप होता कारण राजकीय पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे आलेला होता. असा एक निर्णय किंवा असा एक निष्कर्ष राहुल नार्वेकरांनी काढला आणि मग त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला की भरत गोगावले हे व्हीप होते आणि त्या अनुषंगाने हे सगळे आमदार पात्र आहेत आणि उद्धव ठाकरेंचे आमदारही त्यांनी अपात्र करण्याचा निर्णय घेतला नाही. त्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर आता राहुल नार्वेकरांचा निर्णय हा चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालपत्रानंतर आलेला आहे. त्यामुळे जी कॉन्स्टिट्यूशनल स्कीम राहुल नार्वेकरांनी फॉलो केली विधानसभा अध्यक्ष म्हणून, ती कॉन्स्टिट्यूशनल स्कीम सर्वोच्च न्यायालयाच्या चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या न्यायपीठाने दिलेल्या निर्णयाअंतर्गत तयार झालेली स्कीम होती. त्याशिवाय जर विचार करायचा झाला तर इलेक्शन कमिशनने जी कॉन्स्टिट्यूशनल स्कीम फॉलो केली असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. त्यांनी ती केली की नाही केली इन लेटर अँड स्पिरिट हा वेगळा मुद्दा, परंतु त्यांनी जी कॉन्स्टिट्यूशनल स्कीम फॉलो करून एकनाथ शिंदेंना शिवसेना चिन्ह आणि पक्ष दिला ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालपत्राच्या आधारे केलं गेलं, ज्यामध्ये ट्रिपल टेस्ट सांगितली आहे पक्ष कोणाकडे जाईल हे ठरवण्याची. मग आता कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्याचा प्रयत्न होतोय की जी पक्ष घटना 2018ची निवडणूक आयोगाला आक्षेपार्ह वाटली
त्या पक्ष घटनेवर एकनाथ शिंदे यांनीही अजूनपर्यंत आक्षेप घेतलेला नाहीये किंवा त्या पक्ष घटनेला कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न हे शिवसेनेच्या कोणत्याही गटांकडून झालेले नाहीयेत असं कपिल सिब्बल आता सांगतायत। पण त्यावर पुढे म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कपिल सिब्बल यांच्या दृष्टीने एका बाजूला उद्धव ठाकरे आहेत किंवा सर्वसाधारण दृष्टीने एका बाजूला उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आहेत, परंतु जर आपण टेक्निकली विचार करायचा झाला, तांत्रिक दृष्टीने विचार करायचा झाला तर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, तत्कालीन राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग या सर्व स्वतंत्र पार्टीज या संपूर्ण प्रकरणामध्ये आहेत आणि या सर्वांची स्वतःची एक बाजू आहे। त्यामुळे जी गोष्ट एकनाथ शिंदेंनी मान्य केली नाही किंवा एकनाथ शिंदेंनी एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेतला नाही म्हणजे ती गोष्ट निवडणूक आयोगालाही आक्षेपार्ह वाटू नये हे गृहीत धरलं जाऊ शकतं का? तर या संदर्भाने सध्या मूळ मुद्दा आहे। म्हणून सर्वसाधारण दृष्टीने हा एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना दिसत असला तरी सुद्धा यामध्ये एकनाथ शिंदेंची एक स्वतःची बाजू आहे, उद्धव ठाकरेंची एक स्वतःची स्वतंत्र बाजू आहे, त्यांचा युक्तिवाद आहे, निवडणूक आयोगाची स्वतःची स्वतंत्र बाजू आणि युक्तिवाद आहे कारण पक्ष कोणाचा हा निर्णय निवडणूक आयोगाने केलाय, विधानसभा अध्यक्षांची एक स्वतःची स्वतंत्र कायदेशीर बाजू आहे कारण त्यांनी निर्णय केला आमदार पात्र ठेवायचे की अपात्र करायचे आणि राज्यपालांची एक स्वतंत्र कायदेशीर बाजू आहे कारण त्यांनी त्यावेळेसच्या फ्लोअर टेस्ट आणि त्या अनुषंगाने निर्णय घेतलेले होते। त्यामुळे आता जो उद्धव ठाकरेंनी ज्या आधारावर ही याचिका दाखल केली त्यामध्ये त्यांनी राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला मुख्यतः आव्हान दिलं होतं कारण चंद्रचूड यांचा निकाल आल्यानंतर राहुल नार्वेकरांच्या निकाल देण्यात आला आणि राहुल नार्वेकरांनी पात्र अपात्रते संदर्भात निकाल दिला आणि मग राहुल नार्वेकरांचा जो निकाल आहे त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं उद्धव ठाकरेंनी की हा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटला धरून नाहीये जे जजमेंट चंद्रचूड यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे जेव्हा निवडणूक आयोगाचं एक प्रकरण प्रलंबित आहे त्याचवेळी आमदार अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित आहे आणि अशीच सर्वसाधारण एक सिमिलर केस झाली होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती। तर या सगळ्यावरतीच आता सर्वोच्च न्यायालय अंतिम युक्तिवादाला सुरुवात करते। आता कपिल सिब्बल सांगतायत सर्वोच्च न्यायालयामध्ये की पक्ष चिन्हाबाबतचा जो निर्णय आहे तो पक्ष चिन्हाचा निर्णय हा घेण्यापूर्वी निवडणूक आयोगाने हा विचार करायला हवा की ज्या आमदार संख्येच्या आधारे हा निर्णय घेतला जातोय ते आमदार सगळे जे आहेत ते तरी पात्र आहेत का? कपिल सिब्बल म्हणतायत की लोकांनी ज्यांना मतदान केलं होतं, ज्या आमदारांना निवडून दिलेलं होतं त्या आमदारांचंच हे सरकार आहे का याचा विचार निवडणूक आयोगाने करायला हवा। आता सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सांगतायत की प्री पोल अलायन्स आणि पोस्ट पोल अलायन्स म्हणजे निवडणूक पूर्वीची युती आणि निवडणुकोत्तर म्हणजे निवडणुकीनंतर झालेली युती किंवा आघाडी या संदर्भामध्ये काही कायदेशीर बंधनं आहेत का? कारण प्रत्यक्षात तशी बंधनं अस्तित्वात नाहीत असं आता तरी आहे कारण युती किंवा आघाडीला कुठल्याही स्वरूपाचं कायदेशीर बंधन नाहीये। निवडणूक पूर्व युती आघाडी वेगळी असू शकते, निवडणुकीनंतरची युती आघाडी वेगळी असू शकते। पण त्यावर आता कपिल सिब्बल जे म्हणतात की ज्या आमदारांना निवडून दिलं होतं ज्या सरकारसाठी तेच सरकार ते होतं का जे एकनाथ शिंदेंनी स्थापन केलं या मुद्द्याचा विचार करायला हवा। त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून ही क्वेरी किंवा शंका उपस्थित करण्यात आली आहे की निवडणूक पूर्व युती आघाडी आणि निवडणुकोत्तर निवडणुकीनंतरची युती आघाडी या सगळ्यांच्या बाबतीत जो फरक आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल असं सध्या न्यायाधीश त्या संदर्भात काही प्रश्न हे कपिल सिब्बल यांना विचारतायत। कपिल सिब्बल आता सांगतायत की चिन्ह आणि पक्ष देण्याचा निर्णय जो घेण्यात आला तो निर्णय ज्या आमदार संख्येच्या आधारे घेण्यात आला त्याच आमदारांना ज्या उद्देशाने मतदारांनी मतदान केलं होतं त्या उद्देशांवर आमदार कायम होते का? खरं आहे निश्चितपणे सोमेश म्हणजे या सगळ्यामध्ये एका घटनेवर किंवा एका प्रश्नाच्या उत्तरावर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून असणार आहे किंवा त्याचा फैसला अवलंबून असणार आहे आणि त्यामुळे आता ह्याचा सिक्वेन्स नेमका कसा असू शकतो म्हणजे जसं उदाहरण आता आपण देतो आहोत कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचं की ज्या आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर पक्ष आणि चिन्हाचा निर्णय झाला ते आमदारच मुळात पात्र ठरतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। मग जर ते आमदार पात्र ठरतात की नाही याचा फैसला झाल्यानंतर मग पुढचा तो निर्णय वैध ठरतो की ठरणार नाही अशा प्रकारे आता इथून पुढे या सगळ्याचे निकष असतील की कशा प्रकारे बचाव करण्याचा किंवा पक्ष आणि चिन्ह आपल्याच बाजूला ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न असू शकतो कारण केवळ 2018ची घटना ही
निवडणूक आयोगाला प्राप्त झाली नाही, या एका आधारावर झालेली पुढच्या सगळ्या घडामोडी, या सगळ्या गोष्टींचा वापर कशा प्रकारे कपिल सिब्बल त्यांच्या युक्तिवादासाठी करून घेत आहेत हे सध्या आपण बघतो आहोतच. मात्र याच्या सगळ्या रेट्रोस्पेक्टिव्ह गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्षात ज्याचे कुठलेही निर्णय झालेले नाही आहेत, तर ते प्रत्यक्षात कसे झाले असते असं गृहीत धरून मग पुढच्या सगळ्या निर्णयांकडे बघितलं जाणार आहे की कशा प्रकारची प्रक्रिया असू शकते. निश्चितच आता न्यायाधीश आपापसात काही चर्चा करत होते. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद थोड्या काळासाठी थांबला होता, त्यावेळी न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केलेली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती व्ही मोहना आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या समोर या सगळ्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. ते आता आपापसात चर्चा करत होते. तर त्यावेळी आता विचारतायत कपिल सिब्बल यांना की कपिल सिब्बल म्हणाले की आम्ही निवडणूक आयोगाने कशाच्या आधारावर निर्णय केला, तर लेजिस्लेचर मेजॉरिटी कोणाकडे, म्हणजे विधिमंडळातली मेजॉरिटी कोणाकडे आहे, बहुमत कोणाकडे आहे, या आधारावरती निर्णय केला. आणि म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आमदार अपात्र ठरत होते किंवा आमदार अपात्र होते आणि त्या अपात्र आमदारांच्या आधारावर अशा स्वरूपाचा निर्णय करण्याचा अधिकार नव्हता. पण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की कपिल सिब्बल हे सध्या सांगतायत की निवडणूक आयोग, कारण यात जो मूळ मुद्दा आहे की आमदार अपात्रतेपासूनच का सुरुवात करावी लागते किंवा विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचाच विचार किंवा उहापोह का करावा लागतोय, तर त्यामागे एक मुख्य कारण असं आहे की आमदार अपात्रता निर्णय केल्याशिवाय किंवा आमदार अपात्रते संदर्भातला राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता हे ठरवल्याशिवाय पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय योग्य अयोग्य होता का, यावर उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांना जाता येणार नाही. त्यांना तो युक्तिवाद करत असताना हाच धागा धरून पुढे जावं लागेल. कारण निवडणूक आयोगाने पक्षाचा निर्णय कसा करायचा, पक्ष कोणाकडे आहे याविषयीचा निर्णय कसा करायचा, याबाबतचं जे सर्वोच्च न्यायालयाचं स्वतःचं जे जजमेंट आहे, निकालपत्र आहे, त्या निकालपत्राला अजूनपर्यंत कोणी आव्हान दिलेलं नाहीये. चंद्रचूड यांनीही जे निकाल दिला होता तेव्हा सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने त्यांनी जी त्यांना बेस्ट सुटेड, जी सध्या उपलब्ध असलेली सर्वोत्तम घटनात्मक मार्ग आहे त्यानुसार निर्णय करायचा. मग तो सर्वोत्तम घटनात्मक मार्ग म्हणजे सादिक अली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं निकालपत्र हाच होता. त्यामुळे सादिक अली प्रकरणातल्या निकालपत्राचा आधार घेत निवडणूक आयोगाने म्हटलं की जी पहिली टेस्ट आहे, पक्षाच्या उद्दिष्टांसोबत कोण आहे ते ठरवणं कठीण आहे. आत्ताच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघं एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे गेले होते, त्यानंतर मग त्यांनी दुसरा मुद्दा घेतला तो पक्ष घटनेचा. ते म्हणाले पक्ष घटनेच्या मुद्द्यावर चर्चाच करता येणार नाही, कारण या आधीची एक पक्ष घटना शिवसेनेला परत पाठवण्यात आलेली होती बाळासाहेबांच्या काळातील, आणि त्यानंतर जी नव्याने पक्ष घटना दुरुस्ती झाली ती घटना अजूनपर्यंत आमच्या रेकॉर्डवरच आलेली नाही. त्यामुळे जर ज्या पक्षाची घटना रेकॉर्डवर आलेली नाही निवडणूक आयोगाच्या, त्या पक्षाच्या बाबतीत कोणी घटनेचं पालन केलं आणि कोणी नाही केलं हे ठरवणं निवडणूक आयोगाला शक्य नाही, असं आयोगाने त्यावेळेसच्या निकालात म्हटलं. आणि त्यानंतर मग आयोगाने म्हटलं की जी सादिक अली जजमेंटनुसार सुप्रीम कोर्टच्या जी तिसरी टेस्ट आहे ती म्हणजे विधानसभा विधानसभेचे एकूण आमदार, लोकसभेचे एकूण आमदार किती कोणासोबत आहेत त्या आधारावरती निर्णय व्हावा. आणि त्यानुसार विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा हे जे आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी असतात ते कोणासोबत बहुमतात आहेत याच्या आधारावर निर्णय झाला होता. आणि तो निर्णय घेऊन निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष शिवसेना हा एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला. आता आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की निवडणूक आयोगाने ज्या आधारावर निर्णय केला सादिक अली केसमधल्या, त्या सादिक अली केसला कोणी चॅलेंज केलेलं नाहीये. म्हणजे जी कॉन्स्टिट्यूशनल स्कीम आहे एखादा पक्ष कुणाचा आहे ही ठरवण्याची, मग ती बहुजन समाज पार्टीच्या बाबतीत फॉलो करण्यात आली, ती समाजवादी पार्टीच्या बाबतीत फॉलो करण्यात आली, ती जनता दलाच्या बाबतीत फॉलो करण्यात आली, किंवा जी मुळात काँग्रेसपासून सुरुवात झाली, काँग्रेस जेव्हा पक्ष फुटला होता तेव्हा जे चॅलेंज करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टात, तेव्हा जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने या 3 टेस्ट सांगितल्या. आता या टेस्ट ज्या आहेत या टेस्ट अजूनपर्यंत कोणी चॅलेंज केलेल्या नाहीत किंवा अवैध ठरवलेल्या नाहीत. आता या टेस्टच्या नुसार निर्णय करताना जे आमदार निवडणूक आयोगाने गृहीत धरले ते अपात्र होते असं सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. आणि म्हणून वारंवार आमदार अपात्रते संदर्भामधला युक्तिवाद हा उद्धव ठाकरेंकडून केला जातोय, कारण आमदार अपात्रतेवरून सुरुवात करूनच त्यांना पुढे जाता येईल, ते म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं होतं हे सांगण्याचं. आणि म्हणून आता कपिल सिब्बल सांगतायत की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष हा आमच्याकडे होता आणि विधिमंडळ पक्ष हा
एकनाथ शिंदेसोबत जरी गेला असला, म्हणजे ते त्यालाही कपिल सिब्बल यांचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्षातही फूट पडली होती, पण ते म्हणतात की हा प्रश्न केवळ मर्जरचा नाहीये किंवा हा स्प्लिटचा प्रश्न आहे. ते म्हणतात की यामध्ये स्प्लिट होतं विधिमंडळ पक्षामध्ये आणि राजकीय पक्ष हा आमच्यासोबत होता. कपिल सिब्बल म्हणतात की घटनेनुसार, घटनेच्या 10व्या अनुसूचित पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी असे दोन स्वतंत्र उल्लेख आहेत. त्याशिवाय आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा आमदार खासदार निवडून येतात तेव्हा ते निवडून आल्यानंतर आपल्या संसदीय पक्षाची स्थापना करतात आणि मग त्या संसदीय पक्षाचा नेता म्हणून कुणाला तरी निवडतात. त्यामुळे राजकीय पक्ष हा वेगळा आहे हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करतात आणि राजकीय पक्ष ही संज्ञा किंवा ही टर्म कॉन्स्टिट्यूशनला स्वतंत्रपणे अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने हा राजकीय पक्ष आमच्याकडे होता. राजकीय पक्ष आमच्याकडे असताना सुद्धा निवडणूक आयोगाने हा निर्णय केला आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीत म्हणजे निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्ट फॉलो केली हे नक्की आहे, परंतु ती ट्रिपल टेस्ट फॉलो करताना त्यांनी जी आमदार खासदारांची संख्या गृहीत धरली आणि त्या आधारे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं. तिथे कपिल सिब्बल यांचं म्हणणं असं आहे की ही जी तिसरी टेस्ट आहे आमदार खासदार मोजण्याची, त्यापूर्वी निवडणूक आयोगाने हे लक्षात घ्यायला हवं होतं की आमदार खासदारांचे जे विधिमंडळ आणि संसदीय पक्ष असतात त्या संसदीय आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती आणि ती स्प्लिट असताना आमदार खासदारांची संख्या गृहीत धरता येत नाही. अशा दिशेने आता कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे असं कळतंय. त्यामुळे जो घटनाक्रम कपिल सिब्बल सांगत होते सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केल्यापासून ते त्यानंतर मग उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड होईपर्यंत आणि त्यानंतर 2018 साली काय झालं, 2019ला काय झालं, 2022 साली जेव्हा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सगळे आमदार स्वतंत्र गेले त्यावेळी काय झालं आणि उद्धव ठाकरेंनी तेव्हा कोणत्या बैठका घेतल्या, तेव्हा काय ठरावामध्ये म्हटलं होतं, एकनाथ शिंदेंच्या ठरावात काय म्हटलं होतं, हे सगळं सांगत आता कपिल सिब्बल हे ज्यावेळी शिवसेना पक्ष आणि चिन्ह हा निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय झाला त्या टप्प्यापर्यंत आलेले आहेत आणि त्या बाबतीत आता ते सांगतायत की एकनाथ शिंदेंकडे पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय हा यामुळे वैध ठरू शकत नाही कारण त्यावेळेसच्या विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती. पण हाच युक्तिवाद यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरेंनी आधीच्या प्रकरणात केला होता. म्हणजे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर जो युक्तिवाद झाला तेव्हा सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न झाला की पार्टीमध्ये स्प्लिट आहे आणि त्यानुसार निर्णय व्हायला हवा. परंतु त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने पक्ष फुटला आहे की नाही या संदर्भात कोणतीही कमेंट केली नाही. त्यांनी हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला की तुम्ही याविषयीचा निर्णय घ्यायचा आहे स्वतंत्र चौकशी करून की राजकीय पक्ष कोणाकडे, विधिमंडळ पक्ष कोणाकडे, विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे का आणि मग त्या आधारावर राहुल नार्वेकरांनी निर्णय करायचा होता. राहुल नार्वेकरांनी निर्णय घेतला की आम्ही कुणालाच अपात्र करत नाही, पण व्हीप म्हणून एकनाथ शिंदेंचा व्हीप व्हॅलिड आहे. भरत गोगावले जो नेमलेले आहेत तेच प्रतोद असतील पक्षाचे आणि विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे असा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्या पातळीवरती घेतला होता. त्यामुळे आता वारंवार पुन्हा कपिल सिब्बल हे म्हणतायत की या संदर्भामध्ये जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला तो चुकीचा होता आणि निवडणूक आयोगाने ज्यावेळी निर्णय केला त्यावेळी विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती. त्यामुळे त्या आधारावरती कोणत्याही दृष्टीने हा निर्णय होऊ शकत नाही की आमदार खासदार कोणासोबत आहेत आणि त्या आधारे पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय होऊ शकत नाही. आता त्यावरतीच न्यायमूर्ती वेगवेगळे प्रश्न पुन्हा शंका विचारतायत कपिल सिब्बल यांना आणि कपिल सिब्बल सांगतायत की अशा आधारावरती पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीतला निर्णय होऊ शकत नाही कारण त्यावेळेस पक्ष चिन्ह कुणाकडे आहे याबाबतचा निर्णय किंवा याबाबतचा फैसला हा निवडणूक आयोगाने आमदार खासदारांच्या संख्येच्या आधारे करायला नको होता कारण आमदार खासदारांसंदर्भामध्ये त्यावेळी या संपूर्ण दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलेली होती असं कपिल सिब्बल सांगतायत. त्यामुळे ते म्हणतायत की जो सिंबल आहे म्हणजे पक्षाचं चिन्ह आहे ते पक्षाचं चिन्ह हे पॉलिटिकल पार्टी सोबत असतं की विधिमंडळ पक्षासोबत असतं. आता न्यायमूर्तींनीच हा प्रश्न कपिल सिब्बल यांना विचारलेला आहे आणि त्यावेळेस कपिल सिब्बल म्हणतात की त्याविषयी कायदा अस्तित्वात आहे की जे पॉलिटिकल पक्षाकडे हे चिन्ह असतं आणि कुठल्याही प्रकारची लेजिस्लेटिव्ह पार्टी, विधिमंडळ पक्ष हा पॉलिटिकल पक्षाशिवाय म्हणजे राजकीय पक्षाशिवाय विधिमंडळ पक्ष अस्तित्वात येऊ शकत नाही असं ते म्हणतात. त्यामुळे ते म्हणतात
की ज्यावेळी एखाद्या आधारावर म्हणजे जो न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला की राजकीय पक्षाकडे पक्षचिन्ह असतं, चिन्ह हे निवडणूक आयोग देतं आणि निवडणूक आयोग चिन्ह देत असताना या संदर्भामध्ये राजकीय पक्षाची त्यावर मालकी असते की जो लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे म्हणजेच विधिमंडळ पक्ष आहे त्या नेत्याचा या चिन्हावर अधिकार असतो। त्याच्यामुळे आता कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की इलेक्शन कमिशन जेव्हा चिन्ह ठरवतं त्यावेळी तो राजकीय पक्षाचा चिन्ह ठरवतं आणि राजकीय पक्षाकडून ते चिन्ह विधिमंडळ पक्षाच्या उमेदवाराला मिळतं, म्हणजे जो निवडणूक लढत असतो असं कपिल सिब्बल म्हणतात। त्यामुळे धनुष्यबाण हा शिवसेना राजकीय पक्षाचा होता असं कपिल सिब्बल म्हणतात आणि कपिल सिब्बलांच्या म्हणण्यानुसार असा कायदा आहे, कायदा असं म्हणतो की राजकीय पक्षाकडे चिन्ह असतं आणि ते चिन्ह उमेदवाराला दिलं जातं राजकीय पक्षाकडून आणि उमेदवार निवडणूक लढतो आणि मग तो निवडून आलेला उमेदवार हा विधिमंडळ पक्षाची स्थापना करतो, म्हणजे विधिमंडळ पक्षाचा सदस्य होतो आणि तेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा जो स्वतंत्र विधिमंडळ पक्ष आहे, मग तो संसदेतला संसदीय पक्ष असेल, लोकसभेतला किंवा मग विधानसभेतला विधिमंडळ पक्ष असेल, विधानसभा विधान परिषदेतला, तो अस्तित्वात येतो आणि त्याचा नेता निवडला जातो असं सध्या कपिल सिब्बल हे कोर्टाला सांगतायत। त्यामुळे जो युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा आमदार अपात्रतेवरून सुरू झाला होता की आमदार अपात्रता आहे का, की त्या दृष्टीने पुढे पुढे तो कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आता राजकीय पक्ष कुणाचा होता, राजकीय पक्षाकडे असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव ते पक्षचिन्ह कुणाचं होतं इथपर्यंत आलेलं आहे आणि आता कपिल सिब्बल म्हणतायत की जो निर्णय होतो तो निर्णय करत असताना राजकीय पक्षाच्या आधारे होतो, कारण राजकीय पक्षच ठरवत असतो की कोणाला उमेदवारी द्यायची आहे आणि त्यामध्ये आता म्हणतात आता सरन्यायाधीशांनी या प्रकरणामध्ये काही मुद्दे उपस्थित केलेत। सरन्यायाधीश म्हणतात की इलेक्शन कमिशनच्या काही मार्गदर्शक तत्व आहेत आणि त्यानुसार जेव्हा पक्षाची मेजॉरिटी ठरवायची असते त्यावेळी कुणी म्हणजे उद्या कोणीही म्हणेल की आम्ही पक्ष आहोत, एखाद्या पक्षाचे काही कार्यकर्ते आले, पदाधिकारी आले, ते सुद्धा असं म्हणू शकतात की आम्ही पक्ष आहोत। त्यामुळे जो प्राथमिक प्रश्न आहे की राजकीय पक्ष कुणाचा हा निवडणूक आयोगाने ठरवण्याच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स आहेत आणि त्या आधारावरती मेजॉरिटी ठरवली जाते, तर हे कशाच्या आधारावर ठरवणार निवडणूक आयोग असा प्रतिप्रश्न हा सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना केलेला आहे की जर या संदर्भामधली कुठल्याही प्रकारचा स्कीम अवेलेबल नसेल तर निवडणूक आयोगाने कशाच्या आधारावर ठरवायचं। उद्या कोणतेही पदाधिकारी आयोगाकडे गेले, ते म्हणाले आम्ही राजकीय पक्ष आहोत, चिन्ह आमचं आहे, उद्या कोणतेही पक्षाचे कार्यकर्ते निवडणूक आयोगाकडे गेले तर निवडणूक आयोगाने कशाच्या आधारावर ठरवायचं। तर आता ज्या केसचा उल्लेख आपण मगाचपासून करत होतो आपल्या सगळ्यांच्या या संदर्भातल्या वृत्तांकनामध्ये सादिक अली जजमेंटचा, त्या सादिक अली जजमेंटचाच आधार कपिल सिब्बल यांनी घेतलेला आहे। ते म्हणतात की हो त्याविषयीचा कायदा आहे आणि तो सादिक अलीच्या जजमेंटमध्ये निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यांनी म्हटलंय की पहिल्यांदा पार्टी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पक्षाच्या घटनेच्या आधारे ठरवलं गेलं पाहिजे, त्यानंतर मग त्यांनी म्हटलेलं आहे की जे पार्टीचं स्ट्रक्चर आहे, पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे ते गृहीत धरलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर मग तिसरी टेस्ट ही विधानसभा किंवा लोकसभेमध्ये असलेले सदस्य किती आहेत आणि ते कुणासोबत आहेत याची असते। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बाबतीत तिसरी टेस्ट फॉलो झाली होती इलेक्शन कमिशनकडून, त्या आधारावरती आता कपिल सिब्बल म्हणतात की सादिक अली जजमेंटचा विचार करता ही जी तिसरी टेस्ट आहे ती तिसरी टेस्ट फॉलो करण्याची इलेक्शन कमिशननी गरज नव्हती, कारण त्यावेळेस स्ट्रक्चर कोणाकडे आहे पॉलिटिकल पार्टीचं याचा विचार हा निवडणूक आयोगाने केला नव्हता। अमोल, निश्चितपणे म्हणजे ज्या प्रकारे दोन गोष्टी आहेत, एक महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेमकं काय घडलेलं होतं आणि पक्षाची मालकी कोणाकडे या अनुषंगाने हा सगळा निर्णय झालेला होता। मात्र पक्षांतर बंदी कायद्याचा कशा प्रकारे याच्यामध्ये विचार झाला हा मुद्दा देखील मांडण्याचा प्रयत्न आहे आणि ट्रिपल टेस्टमध्ये ज्या ज्या ठिकाणी तिसऱ्या निकषाच्या आधारे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करतायत असं एकंदरीत दिसतंय का, की संख्याबळ हा जो शेवटचा पर्याय आहे, तिसरा पर्याय आहे, या तिसऱ्या पर्यायाचा उपयोग करण्याचे किंवा त्याचा अंमल करण्याची गरज नव्हती, कारण पहिले दोन पर्याय उपलब्ध होते ज्यांचा कशा प्रकारे वापर करता येऊ शकला असता पण तो त्या यंत्रणेकडून करता आला नाही किंवा केला गेला नाही। अशा दिशेने आतापर्यंतचा मागच्या तासाभरातला हा युक्तिवाद जाताना दिसतोय काय सोमेश? निश्चितच अमोल, आता कपिल सिब्बल तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत
की पहिल्यांदा तुम्ही पार्टी स्ट्रक्चर डिसाईड करायला हवं होतं. म्हणजे सादिक अलीचं जे जजमेंट आहे, सादिक अली प्रकरणातलं, सादिक अली काँग्रेसचे जुने नेते होते इंदिरा गांधींच्या काळातले, त्या प्रकरणातलं जे सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे ते चुकीचं आहे असं कपिल सिब्बल म्हणत नाहीत. ते म्हणतात की सादिक अली जजमेंटच्या नुसारच तुम्ही विचार करताना पहिल्यांदा पक्ष घटनेचा विचार केला पाहिजे, त्यानंतर त्यांनी म्हटलं की पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा विचार केला पाहिजे, नॅशनल एक्झिक्युटिव्हचा विचार केला पाहिजे, पक्षाचे पदाधिकारी आहेत त्याची जी एक पक्षाच्या घटनेनुसार आखून दिलेली जी एक संघटनात्मक संरचना आहे त्याचा विचार केला गेला पाहिजे असं कपिल सिब्बल म्हणतात. आणि मग न्यूमरिकल स्ट्रेंथ म्हणजे आकडे कोणासोबत किती आहेत आमदार खासदारांचे याचा विचार केला गेला पाहिजे असं कपिल सिब्बल म्हणतात. तर ही जी ट्रिपल टेस्ट आहे म्हणजे पहिली टेस्ट पहिला पर्याय तपासून बघायचा निवडणूक आयोगाने, त्यानंतर दुसरा पर्याय बघायचा आणि दोन्ही पर्याय यांच्या अनुषंगाने किंवा दोन्ही टेस्टच्या आधारे जर हे ठरवणं शक्य नसेल की राजकीय पक्ष कुणाकडे तर किंवा चिन्ह आणि नाव कोणाला द्यायचं तर मग तिसरा पर्यायाचा विचार करायचा, तो म्हणजे आमदार खासदारांची संख्या कोणासोबत किती आहे. कपिल सिब्बल म्हणतात की हा सेटल लॉ आहे, हाच कायदा आहे, या कायद्याच्या नुसारच निर्णय होतात आणि सर्वोच्च न्यायालयाने सादिक अलीत हे निर्णय केला आणि त्यानंतर भविष्यातले अनेक जे वेगवेगळे खटले आहेत, मग कियोतो उल्लंघन असेल किंवा बाकी या सगळ्या खटल्यांमध्ये घटनात्मक दृष्टीने ही स्कीम फॉलो करायची, ह्या स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं हे म्हटलेलं आहे. हे कपिल सिब्बल मान्य करतात. पण ते म्हणतात की तुम्ही नॅशनल एक्झिक्युटिव्ह तपासायला हवी होती, तुम्ही पार्टी संघटना पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसार जी पार्टीची संरचना आहे ती तपासायला हवी होती असं कपिल सिब्बल आता सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणतात. त्यामुळे ते म्हणतात की आता जर त्यावेळी म्हणजे जर अशा स्वरूपाचा एक कॉन्स्टिट्यूशनल स्कीम अवेलेबल असेल, सरन्यायाधीश म्हणतात की कॉन्स्टिट्यूशनल स्कीम जी अवेलेबल आहे ज्या म्हणजे जी सादिक अली जजमेंटची आहे किंवा जी ट्रिपल टेस्ट आपण ज्याची चर्चा केली ती आहे, तर अशी कॉन्स्टिट्यूशनल स्कीम अवेलेबल असताना सुद्धा अशा स्वरूपाची कुठलीही परिस्थिती ही टाळता येऊ शकते का असा प्रश्न हा आता सरन्यायाधीशांनी विचारलेला आहे. त्यामुळे ते म्हणतात की त्यावेळेस कपिल सिब्बल असं म्हणतात की एखादं मॅटर हे आयसोलेशनमध्ये बघितलं जाऊ शकत नाही असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे आपण मगाशी म्हणत होतो की विधानसभा अध्यक्षांकडे आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत याविषयीचं एक प्रकरण प्रलंबित होतं, दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष कोणाचा आहे, चिन्ह कोणाचं आहे, शिवसेना हे नाव कोणाचं आहे याविषयीचा प्रकरण आणि तक्रार एकनाथ शिंदेंची प्रलंबित होती. तर या दोन गोष्टी ज्या आहेत या दोन गोष्टींना तुम्ही आयसोलेशनमध्ये म्हणजे वेगवेगळेपणे पाहू शकत नाही, तुम्हाला या दोघांना गृहीत धरून विचार केला पाहिजे असं कपिल सिब्बल मांडतात. सिब्बलांचं म्हणणं आहे की जर या दोघांचा एकत्रित विचार केला तर निवडणूक आयोगाने हा सुद्धा विचार केला पाहिजे की जे आमदार सोमेश याला जोडून अजून एक प्रेक्षकांना समजावं म्हणून मला तुला हे विचारायचं आहे की ट्रिपल टेस्ट घ्यायला हवी किंवा कुठल्या कुठल्या निकषांचा कशा क्रमाने विचार करायला हवा याच्याविषयी कपिल सिब्बलचे सांगतायत आणि निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे ते केलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठलाही कॉन्फ्लिक्ट दिसत नाही, कारण ती ट्रिपल टेस्टचा उल्लेख या आधी देखील आलेला आहे. मात्र जे पहिले दोन निकष आहेत ते दोन निकष उपलब्धच नव्हते, या कारणावरून तिसऱ्या निकषाचा जो संख्याबळाचा निकष आहे त्याचा उपयोग झाला असं आतापर्यंत समोर येत आहे. कपिल सिब्बल यांनी असे कुठले नवे मुद्दे या सुनावणीमध्ये किंवा या युक्तिवादामध्ये आणलेले आहेत की ज्याचा आधीच्या सुनावण्यांमध्ये किंवा आधीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये उल्लेखच झालेला नव्हता, की जो आत्ता कपिल सिब्बल नव्याने समोर आणतायत की हे देखील होतं, याचा तुम्ही विचार केलेला नव्हता पण तो याचा विचार व्हायला हवा होता, जर त्याचा विचार झाला असता तर कदाचित निर्णय वेगळा लागू शकला असता किंवा लागायला हवा. असे कुठले नवे मुद्दे किंवा नवे निकष कपिल सिब्बल यांनी समोर आणलेत काय? निश्चितच कपिल सिब्बल आता असं म्हणतायत की त्यांनी कुठल्याही प्रकारे सादिक अली निकालपत्राला आव्हान दिलेलं नाहीये किंवा निवडणूक आयोगाची जी कॉन्स्टिट्यूशनल स्कीम आहे ज्या आधारे निवडणूक आयोग निर्णय करतं पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचा याविषयीचा, त्याला कोणत्याही स्वरूपाचं आव्हान हे कपिल सिब्बल देत नाहीयेत किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करत नाहीत. पण कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत की याचा विचार आयसोलेशनमध्ये केला जाऊ शकत नाही, म्हणजे स्वतंत्रपणे पक्ष चिन्ह कोणाचा या निर्णयाचा वेगळा विचार करू आणि आमदार अपात्रता विधानसभा अध्यक्षांकडे पेंडिंग आहे, प्रलंबित आहे, तर ते निवडणूक आयोग विचारात घेत नाहीये कारण तो त्यांचा डोमेन नाहीये, तो त्यांचा अधिकार नाहीये, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे असं म्हणता येणार नाही. त्यांनी हा मुद्दा गृहीत धरायला हवा होता किंवा हा मुद्दा सुद्धा कन्सिडर करायला हवा होता की ज्या आमदार खासदारांच्या संख्येच्या आधारे ते निर्णय करतात
ते आमदार खासदार तरी पात्र आहेत का, कारण त्यांच्या अपात्रतेचं प्रकरण ऑलरेडी विधानसभा अध्यक्षांकडे त्यावेळी प्रलंबित होतं असं कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे कपिल सिब्बलांकडून हाच मुद्दा आता मांडला जातोय. आपण जर विचार करायचा झाला तर अमोल यापूर्वी ज्यावेळी या सगळ्यामध्ये धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती, तो कॉन्स्टिट्युशनल बेंच होता आणि घटनापीठाने त्याविषयीची सुनावणी केली होती, त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरेंनी जो भर दिला होता तो एकतर स्प्लिट होता, विधिमंडळ पक्ष फुटला होता यावर सर्वाधिक भर देण्यात आलेला होता. राज्यपालांचे निर्णय चुकीचे होते यावर युक्तिवादामध्ये भर देण्यात आलेला होता. राज्यपालांचा निर्णय का चुकीचा होता याविषयी युक्तिवाद करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर मग जर आपण विचार केला तर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा योग्य होता की अयोग्य होता, किंवा विधानसभा अध्यक्षांनी का निर्णय करायला वेळ लावलेला आहे, त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि कशा स्वरूपाचा घेतला पाहिजे अशा संबंधीचे एकंदरीत त्यावेळेस युक्तिवाद करण्यात आलेले होते. हे सगळं आपल्याला आठवत असेल. आता कपिल सिब्बलांकडून जो भर दिला जातोय तो म्हणजे जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय घेतला, तो पक्ष चिन्हाचा निर्णय घेत असताना त्यांनी राहुल नार्वेकरांनी जो निर्णय घेतलाय ते, किंवा राहुल नार्वेकरांकडे जे प्रकरण प्रलंबित आहे त्या प्रकरणामध्ये काय घडतंय याचा विचार करायला हवा होता, हे सध्या कपिल सिब्बल सांगतायत. कपिल सिब्बलांकडून हे नव्याने मांडलं जातंय की आता सध्या राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय केला होता तो निर्णय चुकीचाच होता असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. परंतु निवडणूक आयोगाने मात्र त्या निकालाचा किंवा त्या प्रकरणाचा विचार केला नाही. कारण इथे आता दोन वेगवेगळी प्रकरणं आहेत. एक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय, जरी तो निर्णय आज चुकीचा ठरला तरी अर्थोअर्थी फॅक्च्युअली त्याचा काही परिणाम होणार नाहीये, कारण त्यावेळेसच्या आमदारांची जी टर्म आहे, जो कालावधी आहे 5 वर्षांचा, तो 2024 साली संपलेला आहे आणि हे सगळे आमदार आता नव्याने परत निवडून आलेत. पण राहुल नार्वेकरांचा निर्णय अयोग्य होता असं आम्ही का सांगतोय, तर त्याचं कारण त्यावेळी या आमदार संख्येच्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता असं कपिल सिब्बल सांगतात. त्यामुळे मूळ उद्धव ठाकरेंचा हेतू किंवा कपिल सिब्बलांचा जो मूळ टार्गेट आहे तो इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग आणि त्यांचा निर्णयच आहे. परंतु तो निर्णय चुकीचा ठरवण्यासाठी म्हणून राहुल नार्वेकरांच्या प्रकरणामधले जो निर्णय झाला होता तो चुकीचा होता हे सांगण्याचा कपिल सिब्बल प्रयत्न करतायत, ज्याचा वस्तुतः आजच्या वस्तुस्थितीवर प्रत्यक्षात काही परिणाम होणार नाही. परंतु त्या निर्णयाचा विचार निवडणूक आयोगाने करणं आवश्यक होतं असं कपिल सिब्बल म्हणतात. आता सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केलेत त्यावरून असं दिसतंय की सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की या दोन प्रोसेस, विधानसभा अध्यक्षांचा एक अधिकार आहे त्यांच्या दृष्टीने आमदार पात्र कोण अपात्र कोण हे ठरवण्याचा, आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाचा एक अधिकार आहे, कारण निवडणूक आयोग पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव देत असतो आणि त्याचा कस्टोडियन आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय केला त्या निर्णयावर राहुल नार्वेकरांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा काही परिणाम व्हायला हवा होता का, काही इन्फ्लुएन्स व्हायला हवा होता का, या अनुषंगाने आता एक कायदेशीर प्रश्न उपस्थित होतोय. आणि कपिल सिब्बल आता सांगण्याचा प्रयत्न करतायत की नॉट इन आयसोलेशन या दोन्ही गोष्टी तुम्ही फॅक्च्युअल कंटेक्स्टमध्ये लक्षात घ्यायला हव्या होतात की अशा प्रकारे आमदार खासदारांच्या अपात्रतेची प्रकरणं प्रलंबित आहे आणि त्याच वेळी तुम्ही आमदार खासदारांच्या संख्येच्या आधारे पक्ष कोणाचा आहे याविषयीचा निर्णय करताय. अशा स्वरूपाचा सध्या युक्तिवाद हा कपिल सिब्बलांकडून सुरू आहे. निश्चितच हा नवा मुद्दा आहे कपिल सिब्बलांकडून आलेला या युक्तिवादामध्ये, कारण यापूर्वी या संदर्भात युक्तिवाद होत नव्हता. पहिल्यांदा आपल्याला आठवते की जेव्हा सर्वात पहिल्यांदा एकनाथ शिंदेंच्या वर कोणतीही स्वरूपाची कारवाई आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांवर करू नये अशी एक तात्पुरता आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मला वाटतं तो त्यावेळेस काहीतरी 10-12 दिवसांसाठीचा तो आदेश होता की पुढच्या सुनावणीपर्यंत कोणती कारवाई करू नका. त्यानंतर प्रत्यक्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीच झाले आणि त्यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मग पुढे जाऊन एक दुसरं प्रकरण सुरू झालं, ते म्हणजे राहुल नार्वे आता जी फूट झालेली आहे किंवा यांचा शपथविधी झालेला आहे तो व्हॅलिड आहे का, तो योग्य आहे का, त्या संदर्भामध्ये एक प्रकरण सुरू झालं. त्यानंतर मग त्या प्रकरणात कॉन्स्टिट्युशनल बेंच बसवून धनंजय चंद्रचूड यांनी एक सविस्तर निकाल दिला की विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या माध्यमातून काय काय गोष्टींचा विचार करून निर्णय करायला हवा जेव्हा कधी अशा स्वरूपाची फूट होते पक्षामध्ये. तेव्हा तो 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निर्णय होता, त्यामुळे त्याला कॉन्स्टिट्युशनल लॉचं बाइंडिंग आहे. त्यानंतर सुद्धा विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय होत नव्हता. त्या दरम्यान निवडणूक आयोगाने निर्णय केला त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या याचिकेच्या आधारावर की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंचं आहे आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळाला. मग विधानसभा अध्यक्षांनी कसा निर्णय करायचा आहे याविषयीची एक मार्गदर्शन सूचनावली असणारं निकालपत्र सर्वोच्च न्यायालयाने दिलं.
मग विधानसभा अध्यक्ष त्यावर निर्णय करत नव्हते म्हणून पुन्हा उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आले। मग मग सर्वोच्च न्यायालयाने एक टाइम टेबल आखून दिलं की या टाइम टेबलमध्ये राहुल नार्वेकरांनी निर्णय करायचा आहे। मग राहुल नार्वेकरांकडून निर्णय झाला, त्यामध्ये कोणीही अपात्र ठरलं नाही आणि त्यानंतर पुढे निवडणुका झाल्या आणि जो मूळ खटला होता, ज्या मूळ खटल्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देण्यात आलं होतं, त्यामध्येच पुन्हा उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांच्या निकालालाही आव्हान दिलं आणि ते कोर्टात आले। आणि आता जे प्रकरण सुरू आहे ते दोन प्रामुख्याने गोष्टींवर आहे। एक, राहुल नार्वेकरांच्या निकालाला दिलेला आव्हान आणि दुसरं निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात दिलेलं आव्हान की निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय चुकीचा होता। आता उद्धव ठाकरेंनी पहिल्यापासून निवडणूक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचे निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांचे निर्णय या सगळ्यांना एकत्रितपणे पाहिलेले आणि एकत्रितपणे त्यांनी या सगळ्यांविषयी युक्तिवाद किंवा आव्हान देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयातच केले। तसं तांत्रिकदृष्ट्या निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातही देता आलं असतं, पण तेच आता कपिल सिब्बल सांगतायत की आम्हाला हे विषय आयसोलेशनमध्ये वेगवेगळे पाहायचे नाहीयेत, तर हे एकत्रितपणे पाहायला हवेत। आणि त्या दृष्टीने आता कपिल सिब्बल म्हणतात की या कोर्टाने जो निकाल दिला होता त्या निकालाच्या आधारे एकनाथ शिंदेंची निवड अवैध होती, बेकायदेशीर होती आणि ती गृहीत धरायला हवी होती पक्षचिन्हाचा निर्णय आणि फैसला करत असताना सुद्धा। बदल घडलेला होता, तिथून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोग एकीकडे आहे, शिवाय त्याचबरोबर न्यायालयीन जी या संदर्भातली केस आहे तो एक याच्यातला वेगळा भाग आहे। आतापर्यंतची सगळी पूर्वपीठिका अगदी थोडक्यामध्ये आपण प्रेक्षकांना सांगू शकतो का, अत्यंत सोप्या शब्दामध्ये, आणि त्याचबरोबर आज काय काय घडलं याचा एक रिकॅप घेऊ शकतो का पटकन? निश्चितच आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिल्यांदा या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह स्वतंत्र निघाले आणि त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या विरोधात तातडीने त्यांना गटनेतेपदावरून काढून टाकण्यात आलं होतं आणि त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका ही विधानसभा उपाध्यक्षांकडे दाखल करण्यात आली होती उद्धव ठाकरेंच्या वतीने। त्या अपात्रतेच्या याचिकेवर कोणत्याही स्वरूपाचा निर्णय पुढच्या सुनावणीपर्यंत करू नका असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि त्यानंतर मग त्या दरम्यानच्या कालावधीत 8 ते 10 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदेंनी नेमलेल्या व्हीपला राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाले, त्यांनी मान्यता दिली आणि त्यानंतर मग या प्रकरणाविषयी विधानसभा अध्यक्षांनी दिलेली व्हीप म्हणून मान्यता ही उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात त्याला चॅलेंज केलं। त्यानंतर मग निवडणूक आयोगाने निर्णय केला की एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण आणि पक्ष राहील। त्या निर्णयाला पुन्हा उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। मग विधानसभा अध्यक्षांनी निर्णय केला नव्हता पात्र कोण अपात्र कोण याविषयीचा। मग त्यावेळी घटनापीठासमोर सुनावणी झाली बरेच दिवस आणि त्या सुनावणीनंतर धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने एक सविस्तर न्यायालयीन निकालपत्र दिलं की कशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करायचा आहे, कोण पात्र आहे कोण अपात्र आहे याचा, आणि विधानसभा अध्यक्षांनी पण एक इन्क्वायरी करायची आहे की राजकीय पक्ष कोणाकडे आहे आणि जेव्हा अशी कुठलीही फूट पडेल किंवा अशी परिस्थिती उद्भवेल त्यावेळी। मग त्यानंतर राहुल नार्वेकरांनी त्या निकालपत्राच्या आधारे निकाल द्यावा, निर्णय करावा पात्र अपात्रतेचा, यासाठी उद्धव ठाकरेंनी तगादा लावला, परंतु राहुल नार्वेकरांकडून निर्णय होत नव्हता। मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे आग्रह करून एक टाइम टेबल आखून घेतलं आणि त्या टाइम टेबलच्या अनुषंगाने राहुल नार्वेकरांनी निर्णय केला। राहुल नार्वेकरांनी निर्णय करत असताना उद्धव ठाकरेच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही। मग पुन्हा राहुल नार्वेकरांनी कुणालाच अपात्र ठरवलं नाही। या निर्णयाला उद्धव ठाकरेंकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयासमोर दोन प्रश्न आहेत। एक तर धनंजय चंद्रचूड यांनी जे निकाल दिला होता त्या निकालामध्ये त्यांनी जे मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचं पालन करून त्या कॉन्स्टिट्यूशनल स्कीमच्या आधारेच राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला होता का, आणि जर राहुल नार्वेकरांचा निकाल प्रलंबित होता किंवा राहुल नार्वेकरांचा निकाल आज चुकीचा असेल घटनात्मक दृष्ट्या, तर मग आमदार संख्येच्या आधारे धनुष्यबाण आणि पक्ष निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना देण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता का, अशा स्वरूपाचे हे दोन प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहेत आणि कपिल सिब्बल हेच मांडण्याचा प्रयत्न करतात की एकनाथ शिंदेंची निवड चुकीची होती, अवैध होती, त्यांचे आमदारच अपात्र ठरणार होते, तर आमदार कोणासोबत किती आहेत या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती। त्यांनी पार्टी स्ट्रक्चर बघायला हवं होतं, निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्ट फॉलो करायला हवी होती, थेट तिसऱ्या टेस्टच्या आधारे निकाल करण्याचा निर्णय देण्याची आवश्यकता नव्हती आणि या गोष्टी त्यांनी आयसोलेशनमध्ये बघायला नको होत्या। हे नक्कीच आहे की पक्षचिन्ह कोणाचा हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे आणि आमदार पात्र
पात्र कोण अपात्र कोण हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, परंतु या दोन वेगवेगळ्या ऑथॉरिटी असल्या, वेगवेगळ्या बाबी असल्या, वेगवेगळी प्रकरणं असली तरी सुद्धा यांचा एकत्रित विचार व्हायला हवा असं कपिल सिब्बल आता सांगतायत. नक्की सोमेश, आणि या सगळ्याची पूर्वपीठिका जर बघितली तर आता नक्की कपिल सिब्बल यांच्यावरती कुठल्या पद्धतीचे मुद्दे ह्याच्यामध्ये प्रूव्ह करण्याचं प्रेशर आहे किंवा कुठल्या गोष्टी चुकीच्या होत्या हे कुठेतरी प्रूव्ह करणं आता गरजेचं आहे शिवसेना ठाकरे गटाला? निश्चितच आता उद्धव ठाकरेंच्या वतीने हेच मांडण्याचा प्रयत्न होतोय की एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये जर विचार करायचा असेल तर दोन गट होते, जे दोन्ही गट दावा करत होते की आम्हीच राजकीय पक्ष आहोत आणि पक्ष आमच्याकडे आहे. तर अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाने आमदार संख्येच्या आधारावर निर्णय का केला आणि आमदार संख्येच्या आधारावर निर्णय करत असताना सुद्धा कपिल सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की ते आमदार स्वतः पात्र होते का, कारण त्यांच्या पात्र अपात्रते संदर्भातलं प्रकरण राहुल नार्वेकरांच्या समोर पेंडिंग होतं विधानसभा अध्यक्षांकडे. आणि पुन्हा त्यापुढे जाऊन कपिल सिब्बल सांगतायत की ज्यावेळी राजकीय पक्षाकडे पक्षचिन्ह असतं, राजकीय पक्षाकडे सिंबल असतो आणि त्यावेळेस न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की जे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लोकप्रतिनिधित्वातून लोकशाही असा विचार करत असताना या सगळ्याचा विचार म्हणजे लोकप्रतिनिधी कोणासोबत किती आहेत याचा विचार नाही केला पाहिजे का, असं न्यायमूर्ती बागचींनी कपिल सिब्बल यांना विचारले. तर कपिल सिब्बल त्याच्यावर म्हणतात की हे योग्य आहे, बरोबर आहे की जेव्हा लोकप्रतिनिधित्वातून लोकशाही असं आपण म्हणतो त्यावेळी लोकप्रतिनिधींचा विचार व्हायला हवा, परंतु त्यावर ते म्हणतात की जर 10th शेड्यूलमध्ये म्हणजे 10व्या अनुसूचीच्या अनुषंगाने काही पात्र अपात्रतेचे प्रश्न किंवा मुद्दे प्रलंबित असतील तर त्यावरती विचार होऊ शकतो का, असं सरन्यायाधीशांनी विचारलं. तर त्याच्यावरती कपिल सिब्बल म्हणतात की माझ्या अनुभवाप्रमाणे 10व्या अनुसूचीमध्ये 2 वेगवेगळे निकाल आलेले आहेत आणि त्या निकालांचा उपयोग हा मिसयूज म्हणजे दुरुपयोग केला गेलेला आहे, उपयोग केला गेलेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ते म्हणतात की जे 10व्या अनुसूचीमध्ये जी कमतरता आहे किंवा 10व्या अनुसूचीच्या अनुषंगाने जी 10वी अनुसूची फॉलो करण्यामध्ये विधानसभा अध्यक्ष कमी पडले असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंच्या वतीने. त्या आधारावरती ते म्हणतात की त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली की आता हा अशा स्वरूपाचा निकाल हा निवडणूक आयोगाकडून आला, कारण कदाचित सिब्बलांचं म्हणणं असं आहे की आमदार अपात्र ठरले तर अशा स्वरूपाचा निर्णय होणार नाही. आणि म्हणून आता ते म्हणतात की जेव्हा 2 वेगवेगळे राजकीय पक्षांमधले 2 गट एकमेकांच्या विरोधामध्ये असतात त्यावेळी त्यांनी म्हटलंय की जेव्हा एखादी राजकीय पक्ष अशा स्वरूपाचा दावा करतो की आम्ही खरा पक्ष आहोत त्यावेळी कमिशन म्हणजे निवडणूक आयोग पहिल्यांदा संघटनेची रचना पाहतं, त्यानंतर मग ते विचार करतात की संघटनात्मक रचनेच्या आधारे राजकीय पक्ष कोणाचा आहे आणि त्यानंतर मग पॅराग्राफ 15 म्हणजे इलेक्शन कमिशन ज्या आधारे निवडणुकीचे चिन्ह आणि पक्षाचा निर्णय करतं त्या पॅराग्राफ 15चा मूळ आधार हा राजकीय पक्ष आहे. जेव्हा राजकीय पक्षातच फूट पडलेली असेल तर त्यावेळी ते तातडीने लगेच विधिमंडळ पक्षाला कसे काय मध्ये आणू शकतात. म्हणजे कपिल सिब्बल एक अप्रत्यक्षरित्या या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाकडे असलेली जी सादिक अली जजमेंटमधली जी स्कीम आहे, कॉन्स्टिट्युशनल स्कीम आहे, जी निवडणूक आयोग फॉलो करतं, जी त्यांनी काँग्रेसच्या प्रकरणात केली आहे, जी त्यांनी बहुजन समाज पक्ष हत्ती कोणाचा हे ठरवताना केलेली आहे, जी त्यांनी समाजवादी पक्षाच्या बाबतीत केलेली आहे, तर या आधारेच ज्या स्कीमचा विचार निवडणूक आयोग करतं सादिक अली जजमेंटचा, त्या सादिक अली जजमेंटच्या 3ऱ्या टेस्टला ज्याला लेजिस्लेटर पार्टी म्हणून आता विधिमंडळ पक्ष म्हणून कपिल सिब्बल म्हणतात आमदार खासदारांची संख्या कोणासोबत किती आहे, तर त्याला त्यांनी मध्ये का आणलं राजकीय पक्षांच्या बाबतीत, असं राजकीय पक्षाच्या बाबतीत निर्णय घेत असताना असं कपिल सिब्बल म्हणतात. आणि कपिल सिब्बल असंही सांगतायत की एकनाथ शिंदेंना ज्यावेळी त्यांच्या गटनेते पदावरून काढून टाकण्यात आलं किंवा फ्लोअर लीडर या पदावरून काढून टाकण्यात आलं तेव्हा एकनाथ शिंदेंनाच आमंत्रण दिलं होतं की तुम्ही या तुमच्या अध्यक्षतेखाली आपल्याला ही शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक घ्यायची, परंतु ते त्या बैठकीला आले नाहीत, मग त्यांना काढून टाकण्यात आलं असं परत कपिल सिब्बल सांगतात. म्हणजे त्यांचा भर आहे की आमदार अपात्र होते असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढावा. आणि कपिल सिब्बल सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या वतीने
की बाबा या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाने निर्णय केला आमदार संख्येच्या आधारे, खासदार संख्येच्या आधारे, परंतु हे आमदार अपात्र होते हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल आता सर्वोच्च न्यायालयाला करतायत. निश्चितच त्यामुळे काही आत्ताचे आमदार अपात्र ठरणार नाहीत, पण त्या आधारे मग हे सांगण्याचा प्रयत्न होतोय की आमदार अपात्र ठरले नाहीत म्हणून आमदारांच्या संख्येच्या आधारावर जो पक्ष आणि चिन्ह कोणाचं आहे याविषयीचा निर्णय झाला, तो निर्णय अपात्र ठरू शकतो, चुकीचा ठरू शकतो असं कपिल सिब्बल आता सांगत आहेत. आणि त्या दृष्टीने कपिल सिब्बलांचा युक्तिवाद सुरू आहे. आणि या सगळ्यामध्ये परत परत सर्वोच्च न्यायालय एका मूळ प्रश्नावर येतंय, ते म्हणजे लोकप्रतिनिधित्वातून लोकशाही हा मुद्दा, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा का? तेव्हा कपिल सिब्बल म्हणतात की भारतीय राज्यघटनेनुसार राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे आहेत. विधिमंडळ पक्ष आपले सगळे अधिकार डिराईव्स फ्रॉम राजकीय पक्ष, म्हणजे विधिमंडळ पक्ष जन्मालाच येतो, अस्तित्वात येतो, तो राजकीय पक्षातून येतो. विधिमंडळ पक्ष आमदार खासदारांचा असतो, दरवेळी तो 5 वर्षांनी नव्याने स्थापन करण्यात येतो. त्यामुळे केवळ विधिमंडळ पक्षाच्या आधारे आमदार खासदार कोणासोबत या आधारावर निर्णय होता कामा नये आणि ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कोणासोबत आहे हे पाहायला हवं होतं. आता कपिल सिब्बल यांना हे मांडावं लागेल सर्वोच्च न्यायालयासमोर की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर पार्टी संघटनेच्या पक्ष घटनेनुसार आमच्यासोबत होतं हे कपिल सिब्बल सांगतायत. आणि म्हणून ते आता राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा उल्लेख करतायत, शिवसेनेच्या त्यामधील मिनिट्स ऑफ मीटिंग्सचा उल्लेख करतायत. परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की निवडणूक आयोगाने मात्र म्हटलंय की यांची पक्ष घटनाच आमच्या रेकॉर्डवर नाही, त्यामुळे पक्ष घटनेनुसार पक्षाची संघटना काय ते आमच्याकडे रेकॉर्डवर नाही, ते आम्ही ठरवू शकत नाही. पक्ष संघटना कुणासोबत आहे, एकनाथ शिंदेंसोबत आहे की उद्धव ठाकरेंसोबत आहे हे आम्ही ठरवू शकत नाही. आणि आपल्याला आठवते की त्यावेळी ॲफिडेव्हिट जमा करायला सांगितले होते निवडणूक आयोगाने. म्हणजे निवडणूक आयोगाने एक प्रकारे हे दाखवलेलं आहे औपचारिकरित्या की आम्ही दुसरी टेस्ट तपासून पाहण्याचा प्रयत्न केला, आम्ही दुसरी टेस्ट करण्याचा प्रयत्न केला की पार्टीची संघटना कोणासोबत आहे, पदाधिकारी कोणासोबत आहेत. आणि त्यावेळी त्या आधारे सुद्धा निर्णय करणं शक्य नव्हतं. आणि मग शेवटी सर्वात जो तिसरा आणि शेवटचा पर्याय दिसतो तो म्हणजे आमदार खासदार कोणासोबत आहेत आणि त्या आधारे पक्ष कोणाचा आहे याचा निर्णय घेण्यात आला. हे इलेक्शन कमिशनने आपल्या निकालात म्हटलंय. कपिल सिब्बल म्हणतात की इलेक्शन कमिशननी हा निर्णय करण्यापूर्वी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, पार्टी संघटना आणि पक्ष पदाधिकारी तपासायला हवे होते कोणासोबत आहेत. आणि आता ते मांडतायत की पक्ष संघटनेचे पदाधिकारी, पार्टी स्ट्रक्चर हे आमच्यासोबत होतं. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काय झालं, त्या बैठकीत ठराव काय झाले, मिनिट्स ऑफ मीटिंग्स काय आहेत, या संदर्भातला उल्लेख हा आता कपिल सिब्बल करत आहेत. त्यामुळे आता जरी पुन्हा सादिक अली जजमेंटमध्ये काय होतं किंवा कॉन्स्टिट्युशनली विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असलेलं प्रकरण आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असलेलं प्रकरण, या दोघांचा एकत्रित विचार निवडणूक आयोगाने करायचा असतो का वगैरे अशा मुद्द्यांवर जरी आता संविधानाच्या अनुषंगाने काही नवा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावला तरी सुद्धा तो कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशननुसार रेट्रोस्पेक्टिव्हली अप्लाय होणार का हा एक मूळ मुद्दा आहे. म्हणून आमदार अपात्रता या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याशिवाय आता उद्धव ठाकरेंना पर्याय नाही आहे. कारण जरी त्यांनी सादिक अली या जजमेंटच्या ऐवजी दुसरी कुठली तरी नवी स्कीम शोधून काढली की ज्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय करायचा आहे किंवा निवडणूक आयोगाने निर्णय कसा करायचा यासाठी काही नवी मार्गदर्शक तत्व प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती प्रॉस्पेक्टिव्हली अप्लाय होणार आहे, आजपासून उद्या अप्लाय होणार आहे, ती आजपासून पाठीमागे अप्लाय करता येणार नाही. त्यामुळे 2022 साली 2023 साली निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो त्यांना त्यावेळी उपलब्ध असलेल्या बेस्ट सुटेड कॉन्स्टिट्युशनल फॉर्म्युलानुसार घेतला. नव्याने कुठला फॉर्म्युला निश्चित करायचा आहे तर आत्ता करावा लागेल. त्यामुळे सुद्धा आता हा कॉन्स्टिट्युशनल बेंच नाहीये, या बेंच समोर तो कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न नाहीये. कॉन्स्टिट्युशनल बेंचची स्थापना करावी अशी मागणी देखील उद्धव ठाकरे करत नाहीयेत किंवा कपिल सिब्बल करत नाहीयेत. त्यामुळे घटनात्मक प्रश्नांचा काही नवा अर्थ लावायचा आहे असा मुद्दा आता शिल्लक नाहीये. जो अर्थ आतापर्यंत लागलेला आहे गेल्या 75 वर्षाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाच्या, त्या अर्थाच्या आधारेच आता जो काही निर्णय करायचा आहे किंवा जो निर्णय झालेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे यावर सध्या चर्चा आणि खल युक्तिवाद सुरू आहे. आणि त्यामुळे कपिल सिब्बल म्हणतात की आमच्या पक्षाचं संविधान बघा, ज्या संविधानावर यांनी प्रश्न उपस्थित केले नव्हते त्यानुसार आम्ही निर्णय केला, त्याच संविधानाच्या आधारे तिकीट वाटप झालं, त्याच संविधानाच्या आधारे एकनाथ शिंदे गटनेते झाले. आणि त्या संविधानाला जर निवडणूक आयोगाला ते योग्य वाटत नसेल किंवा त्यांच्या रेकॉर्डवर नसेल तर मग मात्र निवडणूक आयोगाने असं म्हणणं चुकीचं आहे. निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे
तो कशा प्रकारे चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न आता कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात करतात. जवळपास गेल्या 1.5 तासापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंची बाजू मांडतात. यापूर्वी त्यांनी जवळपास अर्धा ते पाऊण तासासाठी ही बाजू मांडली होती. त्यामुळे आता हे प्रकरण असं दिसतंय की आता साधारणपणे उद्धव ठाकरेंच्या युक्तिवादाचा कालावधी आणि एकूण काळ हा संपून पुढे एकनाथ शिंदेंना, राज्यपालांना, निवडणूक आयोगाला, विधानसभा अध्यक्षांना त्यांची बाजू, त्यांचं म्हणणं मांडण्याचा वेळ दिला जाईल आणि त्यानंतर मग निकाल राखून ठेवला जाईल असं दिसतंय. आता हे फायनल आर्ग्युमेंट आहे. या फायनल आर्ग्युमेंटमध्ये नवा बेंच स्थापन करा, नवी कॉन्स्टिट्युशनल बेंच स्थापन करा आणि नव्या घटनात्मक तरतुदीचा कुठला तरी आता नवा अर्थ लावायचा अशी मागणी ते करत नाहीयेत उद्धव ठाकरे. त्याचवेळी ते फक्त एवढंच म्हणतात की निवडणूक आयोगाचा निर्णय कशा पद्धतीने चुकीचा होता आणि तो चुकीचा का होता तर आमदार अपात्र होते आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता हे पटवून सांगण्याचा प्रयत्न सध्या उद्धव ठाकरेंकडून केला जातोय. एक महत्वाची बाब याच्यामध्ये आहे की हा पक्ष आणि चिन्ह सुनावणीचा सगळा जो आत्ताचा मुद्दा आहे तो न्यायालयीन आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोग या सगळ्या पातळीवरती जरी तो महत्वाचा असला तरी सुद्धा तो भावनिक मुद्दा सुद्धा आतापर्यंत राहिलेला आहे आणि प्रत्यक्षात पाहता दुसऱ्यांदा निवडणूक विधानसभेची झालेली असली तरी सुद्धा रेट्रोस्पेक्टिव्हली याचे परिणाम वेगळ्या पद्धतीने आपण बघणार आहोत आणि प्रॉस्पेक्टिव्हली भविष्यामध्ये कसे परिणाम होतील हा याचा एक वेगळा मुद्दा आहे. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की गेली 3 वर्ष ही सुनावणी पुढे जाताना आपण सातत्याने बघत होतो, पण गेल्या काही दिवसामध्ये अचानक याला पुन्हा एकदा वेग आलाय. तर त्याच्यामागे काही कायदेशीर कारण आहेत का? नाही, निश्चितच आताच आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयामधली सुनावणी ही संपलेली आहे. आजची सुनावणी संपून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की आपण उद्या यावर पुन्हा 2 वाजता सुनावणी घेऊ. याचा अर्थ जे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं होतं की आम्ही या संदर्भात आता अंतिम युक्तिवादाला सुरुवात करू, नेमका पक्ष आणि या निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता, राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता या संदर्भातला फैसला करू असं म्हटलं. आणि त्या अनुषंगाने या आधीच्या सुनावणीमध्ये म्हणजे काल जरी काही होऊ शकलं नाही तरी त्या आधीच्या सुनावणीत अर्धा ते पाऊण तास युक्तिवाद कपिल सिब्बलांचा झाला. आज जवळपास 1.5 तास युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केला आणि त्यानंतर आता उद्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण ठेवलेलं आहे. त्यामुळे गेले 3-4 वर्षांपासून या प्रकरणावर निर्णय होत नव्हता असं म्हणत असलो तरी सुद्धा आता एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण निकालापर्यंत घेऊन जाताना दिसतंय. कारण उद्या पुन्हा या प्रकरणावर सुनावणी आहे. उद्या दुपारी 2 वाजल्यापासून पुन्हा शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, पक्ष कुणाचा, विधानसभा अध्यक्ष योग्य होते की अयोग्य होते, शिवसेना पक्ष घटना योग्य होती की अयोग्य होती, ती कुणाकडे होती या संदर्भातला निर्णय होणार आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने उद्या पुन्हा युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. शक्यता आहे की कपिल सिब्बल यांना आतापर्यंत जितका वेळ मिळाला पुन्हा उद्या कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. जर सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं असेल की जितका वेळ उद्धव ठाकरेंना हवाय तितका घेऊ द्यायचा तर ते त्यांना वेळ घेऊ देतील आणि त्यानंतर एकनाथ शिंदे, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग या सर्वांच्या बाजू मांडल्या जातील आणि त्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल आणि अंतिम फैसला होईल की शिवसेना पक्ष कुणाचा आहे, धनुष्यबाण कुणाचा आहे आणि जे त्यावेळी घडलं 2022 पासून महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या 2025 पर्यंतच्या सर्व घडामोडी योग्य होत्या का, घटनेला धरून होत्या का, कायद्याला धरून होत्या का या संदर्भात आता उद्या पुन्हा दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं यातून एक प्रकारचं डेडिकेशन दिसतंय या संपूर्ण प्रकरणाप्रती, या प्रकरणाच्या अनुषंगाने की हे प्रकरण नक्कीच. आणि त्यामुळे आजची सुनावणी संपलेली आहे आणि उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. आज कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने आपली केस मांडलेली आहे आणि त्याचबरोबर युक्तिवाद केलेला आहे. त्याच अनुषंगाने आपण आपल्या प्रतिनिधींशी आता बोलत होतो, परंतु आजची सुनावणी संपलेली आहे. उद्या पुन्हा सुनावणी सुरू होईल. कदाचित उद्या पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो आणि त्यानंतर इतर पक्ष जे या संपूर्ण सुनावणीमध्ये अंतर्भूत झालेले आहेत त्यांना वेळ देण्यात येईल. परंतु एकंदरीतच या सुनावणीला वेग आलेला आहे. मात्र निश्चित उद्या पुन्हा एकदा दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि पक्ष आणि चिन्ह या संपूर्ण बाबींच्या पार्श्वभूमीवरती आपण आज सातत्याने अपडेट्स घेतोय आणि या संदर्भातली सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपलेली आहे. उद्या पुन्हा एकदा सुनावणी होईल. गेला 1 ते 1.5 तास कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते.